नमस्कार. आजच्या सत्रामध्ये सर्वांचं स्वागत आहे. प्रसाद जहागीरदार सर, तुमचंही स्वागत. आता 2 दिवसापासून ग्रुपला मी पोस्ट टाकतोय. सर्व पार्टिसिपंट्सला नक्की माहीत असेल एका महत्वपूर्ण विषयावरती एक एक्सपर्ट आज आपल्यासोबत बोलणार आहे. सगळ्यांनाच प्रश्न पडतो की व्यवसाय सुरू केल्यानंतर लगेच एखादी कंपनी किंवा प्रोप्रायटरशिप रजिस्टर करावी का, कितपत गरजेची असते आणि असे किती प्रकार आहेत कंपनी रजिस्टर करताना. मग तुमच्या व्यवसायासाठी नक्की कोणत्या प्रकारचं रजिस्ट्रेशन मी घेतलं पाहिजे, त्यासाठी काय लागतं, किती खर्च येतो किंवा त्या संदर्भानं अनेक प्रश्न आपल्या मनात असतील. आणि यावरती मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत प्रसाद जहागीरदार सर, जे कंपनी सेक्रेटरी आहेत. त्यांचा मोठा अनुभव आहे कंपनी रजिस्ट्रेशन आणि त्या संदर्भानं कंपन्यांना कन्सल्टन्सी देण्यासंदर्भात. तर मी प्रसाद सर तुम्हाला विनंती करतो की सर तुमचं मार्गदर्शन सुरू करावं. याच्यामध्ये काही प्रश्न असतील तर सर्वांनी चार्ट मध्ये प्रश्न तुम्ही टाईप करा, जेणेकरून मग प्रसाद सरांना आपण मध्येही प्रश्न त्यांना विचारू शकू त्यामध्ये. प्रसाद सर, ओव्हर. धन्यवाद सचिन. मी सर्वप्रथम विज्ञान आश्रमचे आणि प्राज फाउंडेशनचा अतिशय आभार आहे की त्यांनी मला ही संधी दिलेली आहे. तर मी स्क्रीन आता शेअर करत आहे. तर सर्वप्रथम मी सगळ्यांना हे सांगू इच्छितो की संपूर्ण प्रेझेंटेशन जरी इंग्लिशमध्ये असलं तरी मी ते सर्वांना ते मराठीमध्ये एक्सप्लेन करणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा मी सगळ्यांना ह्या कायम प्रश्न पडत असतो की आपण ह्या ज्या काही एंटिटी किंवा ज्या काही रजिस्ट्रेशन करत असतो तर नेमकं जो आपण बिझनेस चालू करतो किंवा जी काय आपण संधी घेत असतो याच्यासाठी आपण नक्की काय करावं, तर त्याला सध्या आपण स्टार्टअप असं म्हणतो. म्हणून व्हॉट इज स्टार्टअप. तर स्टार्टअप म्हणजे काय, तर स्टार्टअप म्हणजे असं की जेव्हा अनेक लोक किंवा एखादा माणूस जेव्हा एखादा बिझनेस चालू करतो किंवा स्वतःचा बिझनेस चालू करतो किंवा तो धंदा चालू करतो, तर त्यावेळेला तो जेव्हा त्याच्या काही नवीन नवीन इनोव्हेशन्स किंवा जेव्हा नवीन तो त्याच्या काही आयडिया आणत असतो आणि त्याच्यावर तो जेव्हा वर्किंग करत असतो आणि त्याच्याप्रमाणे मग त्याला जेव्हा कळतं की बाबा आपल्या सर्व्हिसची आणि आपल्या बिझनेसची ग्रोथ होऊ शकते आणि त्याचप्रमाणे या सर्व आपण या आत्ताच्या मार्केटमध्ये देऊ शकतो आणि त्याच्याप्रमाणे तो काही एखाद्या एंटिटीचं रजिस्ट्रेशन करतो आणि तो त्याच्या बिझनेसला सुरू करतो, तर त्याला आपण म्हणतो स्टार्टअप. तर जेव्हा एखादा माणूस किंवा एखादा पर्सन किंवा अनेक लोक जेव्हा एकत्र येऊन एखादा बिझनेस चालू करायची आयडिया त्यांच्यामध्ये असते किंवा एखादं इनोव्हेशन असतं आणि जेव्हा त्यांना वाटतं की आपले सर्व प्रोडक्ट किंवा आपल्या सर्व्हिस लोकांपर्यंत पोहोचवायचं, त्याच्यासाठी ते एखादा एंटिटी रजिस्ट्रेशन करतात आणि त्याचप्रमाणे तो हा बिझनेस चालू करतात, त्याला आपण स्टार्टअप असं म्हणतो. तर स्टार्टअपमध्ये अनेक लोक किंवा एखादा माणूस सुद्धा बिझनेस चालू करू शकतो आणि त्याचा एंटिटी रजिस्टर करू शकतो. तर याची डेफिनेशन सर्वसाधारण काय, तर स्टार्टअप इज एंटिटी दॅट इज इन द इनिशियल स्टेजेस ऑफ बिझनेस. म्हणजे कुठल्याही बिझनेसची जी इनिशियल स्टेज असते त्याला आपण साधारणपणे स्टार्टअप असं म्हणतो, म्हणून त्याला स्टार्टअप हे नाव आहे. तर आता आपण इथून पुढे बघूया की कोण कोण स्टार्टअपच्या अंडर रजिस्ट्रेशन करू शकतं. तर स्टार्टअपच्या अंडर रजिस्ट्रेशन करू शकतात तर एखादी अशी एंटिटी की जिला 10 वर्ष कंप्लीट झालेली नाहीये. म्हणजे एखादी एंटिटी आहे जर का ती 1 ते 10 वर्ष आहे तर ते सुद्धा स्टार्टअपच्या अंडर रजिस्ट्रेशन करू शकतात. किंवा एखादी एंटिटी आहे ज्या एंटिटीचा 100 करोडच्या आतमध्ये टर्नओव्हर आहे तर ती सुद्धा जी एंटिटी आहे ती सुद्धा स्टार्टअपच्या अंडर रजिस्ट्रेशन करू शकते. तर याचा अर्थ असा आहे की एखादी कंपनी आहे किंवा एखादी तुम्ही पार्टनरशिप फर्म आहे धरा आणि त्यांचं रजिस्ट्रेशन झालं आहे, 10 वर्ष ते सुरळीतपणे त्यांचा व्यवसाय चालू करत आहे, पण त्यांना 5व्या वर्षी असं वाटलं की बाबा आपल्याला आता स्टार्टअपला रजिस्ट्रेशन करायचं आहे, तर त्यांना हे बघावं लागेल की बाबा आपण 10 वर्षाच्या आतमध्ये आपलं रजिस्ट्रेशन आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे 100 करोडच्या वर आपला टर्नओव्हर नाही. या 2 कंडिशन झाल्या तर ते स्टार्टअपला रजिस्ट्रेशन करू शकतात. त्याच्यानंतर बेनिफिट्स काय काय आहेत स्टार्टअपचे, तर स्टार्टअप करताना सर्वप्रथम ना लोकांनी हे लक्षात घ्यावं की स्टार्टअपचे बेनिफिट्स काय आहेत. तर स्टार्टअपचे बेनिफिट असे आहेत, तर सर्वप्रथम की नो कॅपिटल गेन टॅक्स ऑन पर्सनल प्रॉपर्टी सोल्ड टू द इन्व्हेस्ट इन स्टार्टअप. म्हणजे जेव्हा एखादी प्रॉपर्टी एखादा माणूस सोल्ड करतो तर इन्कम टॅक्सचा रूल असा आहे की त्याला आयदर 3 वर्षामध्ये एखादी नवीन प्रॉपर्टी घ्यावी लागते आणि कॅपिटल गेन अकाउंटमध्ये त्याचे जे पैसे आहेत त्याला इन्व्हेस्ट करून ठेवावे लागतात. परंतु हे जर का स्टार्टअप सुरू करण्याकरता एखाद्या पर्सन किंवा इंडिव्हिज्युअलनी जर का त्याची प्रॉपर्टी विकली आणि त्यांनी जर का ते पैसे स्टार्टअपमध्ये इन्व्हेस्ट करायचे ठरवले तर त्याला नो कॅपिटल गेन टॅक्स आहे. फक्त स्टार्टअपसाठी जी सुविधा आहे की गव्हर्नमेंटने स्टार्टअप रजिस्ट्रेशनच्या अंडर दिलेली आहे. त्यानंतर नो इन्कम टॅक्स ऑन प्रॉफिट्स फॉर स्टार्टअप अप टू 3 इयर्स. म्हणजे 3 वर्षाकरता जेव्हा स्टार्टअप रजिस्ट्रेशन तुम्ही घ्याल तेव्हा 3 वर्षाकरता तुम्हाला नो इन्कम टॅक्स आहे तुमच्या प्रॉफिट्सवर. त्याच्यानंतर सिम्प्लिफाईंग पेटंट रिजिम अँड IPR. म्हणजे IPR आणि पेटंट जे आहेत त्याच्या रजिस्ट्रेशन करता अतिशय सिम्प्लिफाय अशी त्यांनी त्याच्यामध्ये पद्धत दिलेली आहे.
त्यानंतर 80% रिबेट ऑन फायलिंग अ पेटंट ऍप्लिकेशन, म्हणजे जेव्हा केव्हा तुम्ही पेटंट ऍप्लिकेशन फाईल कराल तर तेव्हा 80% जी त्याची फी असते ती गव्हर्नमेंट तुम्हाला माफ करते. हे फक्त स्टार्टअपच्या अंडरच होतं. त्यानंतर डेडिकेटेड फंड विल बी सेट अप फॉर स्टार्टअप बाय गव्हर्नमेंट. काही फंड जे आहेत ते गव्हर्नमेंटने फक्त स्टार्टअप करता ठेवलेले आहेत, तर ते फंड सुद्धा तुम्हाला तिथे यूज करायला मिळतात. त्याच्यासाठी तुम्हाला गव्हर्नमेंटची जी स्टार्टअपची साईट आहे त्याला रजिस्ट्रेशन करावं लागतं आणि ते केल्यानंतर त्याची पुढची रजिस्ट्रेशन तुम्ही घेत गेल्यानंतर तुम्हाला हे कळतं की बाबा तुम्हाला साधारण किती फंड तुम्हाला गव्हर्नमेंट किंवा काही बँक आहेत किंवा काही इन्व्हेस्टर आहेत त्यांच्याकडून तुम्हाला मिळू शकतो. क्रेडिट गॅरंटी स्कीम, लोन्स करता गव्हर्नमेंटने दिले हे स्टार्टअप करता. उदाहरणार्थ त्याच्यामध्ये आता तुम्हाला ई मुद्रा लोन आहे, त्याच्यानंतर अनेक इंटरेस्ट फ्री डिस्काउंट म्हणतो आपण किंवा इंटरेस्ट डिस्काउंट म्हणतो, अशाच काही स्कीम्स आहेत त्या सुद्धा तुम्हाला गव्हर्नमेंटने त्यामध्ये फॅसिलिटी दिलेली आहे. न्यू पॉलिसी टू हेल्प वुमन एंटरप्रिनर्स. आता वुमन एंटरप्रिनर्सला सध्या फार मोठी गव्हर्नमेंट इथे आपण म्हणतो की भरती देत आहे. वुमननी जास्तीत जास्त बिझनेसमध्ये यावं आणि त्यांनी त्यांचे स्टार्टअप करावे, त्याच्यासाठी अनेक पॉलिसी गव्हर्नमेंट सध्या आता ड्राफ्ट करत आहे किंवा याच्या आधी अनेक पॉलिसी आहेत. त्यानंतर इझी एक्झिट स्कीम फॉर स्टार्टअप, म्हणजे एखाद्याने स्टार्टअप चालू केलं आणि त्याला असं काही वर्षांतर वाटलं की माझ्या स्टार्टअपला फार काही गती मिळत नाहीये किंवा मी काय इथं फार पुढे जाऊ शकत नाही, तर त्यांना अगदी इझी एक्झिट स्कीम सुद्धा गव्हर्नमेंटने दिलेली आहे की जास्त खर्च न होता ते स्टार्टअप किंवा कुठल्या जास्त लायबिलिटी न घेता ते स्टार्टअप लवकरात लवकर तिथून बाहेर पडू शकतं. तर अशा प्रकारचे काही बेनिफिट्स आहेत ते गव्हर्नमेंटने दिलेले आहेत. तर आता आपण सगळ्यात महत्त्वाचं बघू की स्टार्टअप करण्याकरता आपल्याला एंटिटीची गरज असते. तर स्टार्टअप करण्याकरता आपण कुठल्या कुठल्या एंटिटी रजिस्टर करू शकता. सर्वप्रथम आहे एक प्रायव्हेट लिमिटेड, त्याच्यानंतर 1 पर्सन कंपनी, त्याच्यानंतर येते लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप, त्याला आपण LLP म्हणतो, आणि पार्टनरशिप फर्म. तर ह्या ज्या 4 टाईपच्या एंटिटी आहेत ह्याच्यामध्ये तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन करून तुम्ही त्या स्टार्टअपला रजिस्टर करू शकता. आता ह्याच्यामध्ये आपण पुढे बघूयात अजून की साधारण ह्याच्यामध्ये कुठला ऍक्ट कशाला ऍप्लिकेबल होतो. तर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला हा कंपनी ऍक्ट 2013 आहे तो ऍप्लिकेबल होतो. 1 पर्सन कंपनीला सुद्धा कंपनी ऍक्ट ऍप्लिकेबल होतो. LLPला लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप ऍक्ट 2008 चा जो तो ऍप्लिकेबल होतो आणि पार्टनरशिप फर्म जी आहे आपली त्याला पार्टनरशिप ऍक्ट ऍप्लिकेबल होतो. त्याच्यानंतर आपण पुढे बघूया की साधारण रिक्वायरमेंट्स काय काय आहेत या एंटिटी रजिस्ट्रेशन करता. तर प्रायव्हेट लिमिटेड करताना तुम्हाला 2 पर्सनची आवश्यकता असते. एक तर जे 2 पर्सन आहेत तेच ऍज अ डायरेक्टर आणि शेअर होल्डर म्हणून सुद्धा इथे काम करू शकतात किंवा 2 पर्सन वेगळे डायरेक्टर आणि 2 पर्सन वेगळे शेअर होल्डर पण तुम्ही घेऊ शकता. पण मिनिमम रिक्वायरमेंट ही प्रायव्हेट लिमिटेड करता ही 2 व्यक्तींची आहे, म्हणजे 2 व्यक्ती तुम्हाला ऍज अ डायरेक्टर आणि ते 2 व्यक्ती ऍज अ शेअर होल्डर म्हणून लागतात. 1 पर्सन कंपनीमध्ये तुम्हाला 1 पर्सन ऍज अ डायरेक्टर आणि शेअर होल्डर म्हणून लागतो आणि दुसरा जो 1 पर्सन आहे तो तुम्हाला ऍज अ नॉमिनी म्हणून घ्यावा लागतो. तर 1 पर्सन कंपनीमध्ये 1 पर्सन तो तुम्हाला होल एंड सोल जो तुमचा बिझनेस चालवणारा ऍज अ डायरेक्टर आणि शेअर होल्डर म्हणून असतो आणि दुसरा जो व्यक्ती आहे तो ऍज अ नॉमिनी म्हणून त्याचं रजिस्ट्रेशन तुम्हाला कंपल्सरी करावं लागतं. नॉमिनीचा हा पार्ट इथे खूप ऍक्टिव्ह नसतो, पण ऍज अ नॉमिनी म्हणून त्याचे काही पेपर्स इथे रजिस्टर करावे लागतात. LLP मध्ये आपल्याला 2 लोकांची ऍज अ डेझिग्नेटेड पार्टनर म्हणून आवश्यकता असते. तर 2 लोकांची इथं रजिस्ट्रेशन करून घ्यावं लागतं आणि पार्टनरशिप फॉर्ममध्ये सुद्धा 2 पर्सनची ऍज अ पार्टनर्स म्हणून तुम्हाला इथे आवश्यकता असते. लक्षात घ्या LLP आणि पार्टनरशिप मध्ये तुम्हाला डेझिग्नेटेड पार्टनर आणि पार्टनर असा 2 वेगवेगळा फरक आहे इथे. तर हा सगळ्यात मोठा फरक आहे इथे. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात की इन्फॉर्मेशन आणि साधारण डॉक्युमेंटेशन इथे काय काय लागते. तर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, 1 पर्सन कंपनी, LLP आणि पार्टनरशिप फर्म जे आहेत त्या सगळ्यांना KYC जे आहे तर हे सगळ्या डायरेक्टर्स किंवा शेअर होल्डर्स किंवा पार्टनरचे किंवा त्या व्यक्तींचे तुम्हाला तिथे महत्त्वाचे असतात. त्याच्यामध्ये येतं तुमचं पॅन कार्ड, तुमचं आधार कार्ड, त्याच्यानंतर साधारण तुमचं पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन्स किंवा वोटर ID आणि सर्वसाधारण तुमचं घरचं लाईट बिल किंवा तुमचं जे बँक स्टेटमेंट असतं ते ॲज अ ॲड्रेस प्रूफ म्हणून दिले जातात. तर हे जे सगळे KYC आहेत हे इथे तुम्हाला इन्कॉर्पोरेशनसाठी महत्त्वाचे आहेत. त्याच्यानंतर कुठलीही एंटिटी रजिस्टर करताना आपल्याला प्रूफ ऑफ रजिस्टर ऑफिस हे लागतं. म्हणजे ज्या प्रिमायसिसमध्ये तुम्ही त्याचं रजिस्ट्रेशन आपल्याला करायचं आहे त्या रजिस्ट्रेशनचा आपल्याला ॲड्रेस लागतो. तर त्याच्यासाठी तुम्हाला सर्वसाधारणपणे जे लेटेस्ट लाईट बिल असतं त्या प्रिमायसिसचं हे तुम्हाला लागतं आणि जर का त्या लाईट बिल त्या व्यक्तीच्या नावावर नसेल, म्हणजे त्या डायरेक्टरच्या किंवा शेअर होल्डरच्या नावावर नसेल, त्या पार्टनरच्या नावावर नसेल, तर ज्या कोणा व्यक्तीच्या नावावर असेल त्या नावात त्या व्यक्तीचा आपल्याला जे NOC म्हणतो आपण त्याला नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट हे आपल्याला तिथे लागतं. त्याच्यानंतर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, 1 पर्सन कंपनी आणि LLP ह्याच्याकरता डिजिटल सिग्नेचर जे आहे, डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट हे तुम्हाला आवश्यकता आहे. फॉर्म आता जे काय आपल्याला MCA म्हणजे मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सला याचे भरायचे असतात, ऑनलाईन भरायचे असतात. त्याला डिजिटल सिग्नेचर जे आहे हे सर्व लोकांचं अतिशय मॅन्डेटरी असं सांगितलेलं आहे. पार्टनरशिप फर्म करता त्याची आवश्यकता नाही डिजिटल सिग्नेचरची, कारण पार्टनरशिप फर्मचं एक
पोर्टल वेगळं आहे, त्याचं रजिस्ट्रेशन वेगळ्या पद्धतीने होतं. त्याचा फॉर्म जो असतो तो तुम्हाला ऑनलाईन डाउनलोड करावा लागतो आणि ऑनलाईन तो सबमिट करावा लागतो. परंतु MCA मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सचे जे काय काम चालतं त्याच्यामध्ये असं आहे की साधारण तुम्हाला डिजिटल सिग्नेचर्स आहे ते सगळ्या फॉर्मला तुम्हाला तिथं ऍप्लिकेशन करावं लागतं. डिजिटल सिग्नेचर्सच्या ऍप्लिकेशन नंतर तुमचे सर्व फॉर्म अपलोड होतात आणि इनकॉर्पोरेशनचे ऍप्लिकेशन सुद्धा जातात. त्याच्यानंतर प्रायव्हेट लिमिटेड साठी आपल्याला शेअर होल्डिंग पॅटर्न रेशियो महत्त्वाचा असतो. म्हणजे आपल्या कंपनीमध्ये साधारण शेअर होल्डर्स किती आहेत, त्या शेअर होल्डरचा शेअर होल्डिंग पॅटर्न कसा आहे, त्यांना इक्विटी शेअर कसे द्यायचे असतात, काय प्रेफरन्शियल शेअर असतील तर ते आपल्याला त्यांना सर्वसाधारण इनकॉर्पोरेशनच्या वेळेला किती येतात. तर हा जो शेअर होल्डिंग पॅटर्न आहे हा शेअर होल्डिंग पॅटर्नचा अतिशय महत्त्वाचा आहे. 1% कंपनीला शेअर होल्डिंग पॅटर्न हा साधारणपणे नसतो, कारण की 1% कंपनीमध्ये जो एकच माणूस आहे तोच शेअर होल्डर आहे आणि तोच डायरेक्टर आहे. त्यामुळे शेअर होल्डिंग पॅटर्न असा 1% कंपनीला नसतो. LLP मध्ये आपल्याला प्रॉफिट अँड लॉस शेअरिंग रेशो जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. तर तो आपल्याला LLP मध्ये लागतो आणि पार्टनरशिप फर्म मध्ये आपल्याला प्रॉफिट अँड लॉस शेअरिंग रेशो आहे तो लागतो. म्हणजे LLP आणि पार्टनरशिप फर्म मध्ये आपल्याला साधारणपणे प्रॉफिट अँड लॉस शेअरिंग रेशो द्यावा लागतो आणि प्रायव्हेट लिमिटेड मध्ये आपल्याला शेअर होल्डिंग पॅटर्न द्यावा लागतो. 1% कंपनीमध्ये आपल्याला त्याची आवश्यकता नाही. आता मी इथे अजून एक मुद्दा इथे इन्सर्ट केला आहे तो म्हणजे नेम अप्रुव्हल जे आहे त्याच्यासाठी आपल्याला रिक्वायरमेंट लागते. तर सर्वसाधारण कसं असतं की प्रायव्हेट लिमिटेड 1% आणि LLP ह्याला जे कंपनी ऍक्ट आहे आणि LLP ऍक्ट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला नेम अप्रुव्हलचे रूल्स दिले आहेत. तर नेम अप्रुव्हल रूल्स प्रमाणे आपल्याला नाव चूज करावं लागतं. तर हे नाव जे आहे ते तुमचं थोडंसं युनिक नाव लागतं. म्हणजे तुम्हाला इथं उदाहरण मी देऊ इच्छितो त्याचं की ABC सिस्टम्स प्रायव्हेट लिमिटेड नावाची जर एखादी कंपनी असेल आणि तुम्हाला ABC सिस्टम सॉफ्टवेअर प्रायव्हेट लिमिटेड करायची असेल तर ते नाव तुम्हाला या इथे मिळत नाही, कारण की त्या नावाची ऑलरेडी एक कंपनी इथं रजिस्टर आहे. तर अशा प्रकारे जो युनिकनेस आहे तर तो आपल्याला थोडा बघावा लागतो. मग तुम्हाला XYZ सिस्टम्स प्रायव्हेट लिमिटेड नावाचे मिळू शकेल, पण तुम्हाला ABC सिस्टम सॉफ्टवेअर प्रायव्हेट लिमिटेड मिळणार नाही. तर असा जो युनिकनेस आहे तो आपल्याला बघावा लागतो. सर्वसाधारण नेम अप्रुव्हल करताना आपल्याला ह्याच्या आधी MCA वर ह्याच नावाने दुसरी कुठली कंपनी रजिस्टर नाही ना ते, आणि त्याचा IPR नाही ना, म्हणजे त्याचा ट्रेडमार्क नाही ना, वर्डमार्क नाही, अशा ज्या टाईपचे काही संशोधन आहे ते आपल्याला करावं लागतं. आणि थोडंसं ते बघून आपल्याला नेम अप्रुव्हल करावं लागतं. आणि त्या केसेसमध्ये जर अगदी सिमिलर टाईपचं नाव असेल तर शक्यतो गव्हर्नमेंट हे नाव आपल्याला देत नाही. त्यामुळे युनिक नाव जे असतं ते आपल्याला शक्यतो ह्याच्यामध्ये बघावं लागतं. पार्टनरशिप फर्ममध्ये अशा युनिक नावाची काही आवश्यकता नाही किंवा तुम्ही कुठलंही नाव देऊ शकता, कारण जनरली पार्टनरशिप फर्म जे आहे ते स्टेटच्या अंडर येतं आणि बाकी प्रायव्हेट लिमिटेड 1% LLP जे आहे ते सेंट्रलच्या अंडर येतं. त्यामुळे ह्या दोन्हीमध्ये तो थोडासा फरक आहे. त्याप्रमाणे आपण पुढचं बघूयात की इनकॉर्पोरेशन ऍप्लिकेशन आपण जेव्हा करतो तेव्हा इनकॉर्पोरेशन आपलं झालेलं आहे तर ह्याचं तुम्हाला प्रूफ काय मिळणार. तर प्रूफ असं मिळतं तर सर्वप्रथम असं आहे की इनकॉर्पोरेशन करताना तुम्हाला प्रायव्हेट लिमिटेड आणि 1% कंपनीमध्ये तुमचं मेमोरंडम ऑफ असोसिएशन आणि आर्टिकल्स ऑफ असोसिएशन नावाचे जे दोन अतिशय महत्त्वाचे डॉक्युमेंट आहेत हे तुम्हाला चेक करावे लागतात, की ज्याच्यामध्ये तुम्हाला आपली कंपनी काय आणि कशी चालणार आहे आणि आपल्या कंपनीचे ठळक वैशिष्ट्ये काय ही तुम्हाला या इथे कळतात. त्याचप्रमाणे LLP मध्ये तुम्हाला LLP ॲग्रीमेंट जे आहे आपलं लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप त्या पार्टनर्समध्ये होणार जे ॲग्रीमेंट आहे ते ॲग्रीमेंट आपल्याला थोडंसं चेक करावं लागतं. त्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे आपले टर्म्स कंडिशन्स काय ठरलेले आहेत आणि मुद्दे काय. त्याचप्रमाणे पार्टनरशिप फर्ममध्ये सुद्धा आपल्याला आपली पार्टनरशिप फर्मची जी डीड आहे ती अतिशय व्यवस्थितपणे बघून घ्यायची आहे आणि मग ती आपल्याला गव्हर्नमेंटच्या ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला ती रजिस्टर करायची आहे. हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला इनकॉर्पोरेशन झालंय असं कळतं. तर ते कशावरून कळतं, तर प्रायव्हेट लिमिटेडमध्ये तुम्हाला सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन विथ सीन नंबर येतो, म्हणजे कंपनी आयडेंटिफिकेशन नंबर. 1% कंपनीमध्ये सुद्धा तुम्हाला सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन विथ सीन येतो, म्हणजे कंपनी आयडेंटिफिकेशन नंबर असा येतो. आणि LLP मध्ये तुम्हाला सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन विथ LLPI येतो, म्हणजे लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप आयडेंटिफिकेशन नंबर. तर हे आयडेंटिफिकेशन नंबर जे असतात हे अतिशय युनिक असतात आणि हे तुम्ही MCAच्या साईटवर जेव्हा तुमचं रजिस्ट्रेशन हे टाकलं तुमच्या संपूर्ण एंटिटीची इन्फॉर्मेशन तुम्हाला तिथे कळत असते. पार्टनरशिप फर्ममध्ये मात्र तुम्हाला रजिस्ट्रेशन झाल्यानंतर सर्टिफिकेट ऑफ पार्टनरशिप फर्म जे असतं ते तुम्हाला अलर्ट होत असतं. तर अशा प्रकारे ही इनकॉर्पोरेशन प्रूफ जेव्हा तुम्हाला येतात तेव्हा याचा अर्थ असा असतो की तुमचं इनकॉर्पोरेशन हे सक्सेसफुल झालेलं आहे. तर पुढचं आता आपण बघूयात की तुमचं इनकॉर्पोरेशन जेव्हा सक्सेसफुल होतं त्याच्या पुढे तुम्हाला अजून कुठल्या रजिस्ट्रेशनची आवश्यकता आहे, तर ती म्हणजे आहे तर सर्वप्रथम तुम्हाला पॅन नंबर जो आहे आपला तो तुम्हाला काढून घ्यावा लागतो. परमनंट अकाउंट नंबर आपण त्याला असे म्हणतो. तर तो तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यावं लागतं. तर प्रायव्हेट लिमिटेडला 1% कंपनीला LLPला आणि पार्टनरशिप फर्मला हे अतिशय मॅन्डेटरी आहे.
प्रायव्हेट लिमिटेड आणि 1% कंपनीच्या बाबतीत तुम्ही म्हणाल तर जेव्हा तुम्ही इन्कॉर्पोरेशनचं ऍप्लिकेशन कराल, त्या ऍप्लिकेशन केल्यानंतर जे इन्कॉर्पोरेशन सर्टिफिकेट येतं, त्या सर्टिफिकेटमध्येच तुम्हाला हे पॅनचे वगैरे रजिस्ट्रेशन येतात. त्याच्यासाठी तुम्हाला वेगळा पॅनचा फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही. LLP आणि पार्टनरशिप फर्मच्या बाबतीत मात्र असं आहे की जेव्हा त्याचे सर्टिफिकेट येतात तेव्हा तुम्हाला पॅनचं ऍप्लिकेशन हे सेपरेट करावं लागतं आणि ते सेपरेट ऍप्लिकेशन केल्यानंतर तुम्हाला तुमचा जो परमनंट अकाउंट नंबर आहे हा तुम्हाला अलॉट होतो, जो अतिशय महत्त्वाचा नंबर आहे. त्याच्यानंतर प्रोफेशन टॅक्सचं रजिस्ट्रेशन हे घेणं अतिशय महत्त्वाचं आहे सर्व एंटिटी करता. जनरली असं होतं की हे सर्टिफिकेट ऑफ इन्कॉर्पोरेशन किंवा बाकीचं रजिस्ट्रेशन झाल्यावर लोक शक्यतो PT करता अप्लाय करायला कधी कधी उशीर होतो किंवा राहतो. तर तसं न करता त्यांनी हा अतिशय महत्त्वाचं लक्षात ठेवायला पाहिजे की प्रोफेशन टॅक्स जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे आणि तो सर्व एंटिटीजला किंवा बिझनेस करणाऱ्या इंडिव्हिज्युअल्सला हा मॅन्डेटरी आहे. त्यांनी तो दरवर्षी त्यांना तो भरावा लागतो. तर प्रोफेशन टॅक्समध्ये PTRC आणि PTEC असे नावाचे 2 रजिस्ट्रेशन येतात. जे फक्त एंटिटी करता रजिस्ट्रेशन आहे त्याला आपण PTEC म्हणतो. म्हणजे तुमची प्रायव्हेट लिमिटेड असो, 1% असो, LLP असो किंवा तुमची पार्टनरशिप फर्म असो, त्याला PTEC नावाचं रजिस्ट्रेशन येतो. त्याचा दरवर्षी तुम्हाला 2,500 पर्यंत साधारणपणे तुम्हाला प्रोफेशन टॅक्स हा गव्हर्नमेंटला प्रत्येक मार्चला तुम्हाला भरावा लागतो. त्याचप्रमाणे PTRCचा अर्थ असा असतो की जर तुमच्याकडे एम्प्लॉई असतील तर त्या एम्प्लॉईचा दर महिना 200 रुपयाप्रमाणे जो प्रोफेशन टॅक्स कट होतो त्याचा एक रिटर्न असतो, तो तुम्हाला दर महिन्याप्रमाणे तुम्हाला भरावा लागतो. तर हे रजिस्ट्रेशन अतिशय महत्त्वाचे आहे आणि ते तुमचं जेव्हा एंटिटी रजिस्ट्रेशन होतं त्यानंतर त्वरित हे करावे. त्याचप्रमाणे पुढचं आहे DPIIT रजिस्ट्रेशन. DPIIT रजिस्ट्रेशन म्हणजे आपण म्हणतो की जे स्टार्टअप पोर्टलच्या अंडर जे रजिस्ट्रेशन घेतात त्याला म्हणतात DPIIT रजिस्ट्रेशन. तर जेव्हा तुमचं इन्कॉर्पोरेशन होतं तर आफ्टर इन्कॉर्पोरेशन तुम्हाला हे रजिस्ट्रेशन घ्यावं लागतं. प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असो, 1% कंपनी असो, LLP असो किंवा पार्टनरशिप फर्म असो, यांचे इन्कॉर्पोरेशन सर्टिफिकेट आल्यावर, पॅन नंबर आल्यावर आणि अन्य काही रजिस्ट्रेशन झाल्यावर तुम्हाला हे DPIITचं रजिस्ट्रेशनला तुम्हाला ऍप्लिकेशन करता येतं. हे स्टार्टअपचं रजिस्ट्रेशन आहे. त्या DPIITच्या रजिस्ट्रेशनला ऍप्लिकेशन केल्यानंतर काही दिवसातच तुम्हाला DPIITचं रेकग्निशन म्हणजे स्टार्टअपने तुम्हाला रेकग्नाइज केलं आहे त्याचा एक मेल येतो किंवा त्याचं लेटर येतं आणि अशा प्रकारे तुमची स्टार्टअप रजिस्ट्रेशनची तुमची सुरुवात होते. तर ह्याच्यानंतर आपण असं बघूयात की साधारण तुमचे व्यवस्थित रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आणि हे सर्व झाल्यानंतर साधारणपणे याला खर्च काय काय येतो असं जर तुम्ही धराल तर साधारणपणे प्रायव्हेट लिमिटेड आणि 1% कंपनीच्या बाबतीत आता असं आहे की प्रायव्हेट लिमिटेड आणि 1% कंपनीला आता मिनिस्टर ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सची अशी स्कीम आहे की सर्वसाधारण 10 लाखापर्यंत तुम्हाला MCAची जी नो फीज नावाची स्कीम आहे ती आहे. त्याच्यामुळे तुम्हाला फक्त स्टॅम्प ड्युटी आता इन्कॉर्पोरेशनला तुम्हाला फक्त भरावी लागते आणि तेवढीच ऍप्लिकेबल होते. कारण सर्वसाधारणपणे 1 ते 10 लाखाच्या मध्ये जर का तुम्ही ऑथोराइज्ड कॅपिटल ठेवलं तर साधारणपणे त्याची गव्हर्नमेंटची फीज आहे ती 30,000च्या पटीमध्ये जाते. परंतु सध्या मोदी गव्हर्नमेंटची आणि मिनिस्टर ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सची जी स्कीम आहे नो फीज त्याच्यामध्ये तुम्हाला जी 30,000ची फी ही माफ होते आणि तुम्हाला फक्त स्टॅम्प ड्युटी जी आहे 10 लाखापर्यंत 2,300 रुपये ती फक्त तुम्हाला भरावी लागते. LLP जी आहे साधारणपणे जो LLPचा खर्च आहे तो सर्वसाधारण तुम्हाला ऍप्लिकेशनच्या वेळेला 501 रुपयापर्यंत जातो आणि पार्टनरशिप फर्मचा साधारण तुम्हाला 2,000 रुपयापर्यंत 2,000 रुपयापर्यंत जातो. हे सर्वसाधारण आहे. त्याच्यामध्ये अजून कन्सल्टन्सीच्या फी ऍड होतात, डिजिटल सिग्नेचरच्या फी ऍड होतात आणि हे सर्व जाऊन एक साधारण पॅकेज बनतं. परंतु सध्या गव्हर्नमेंटच्या स्कीम असल्यामुळे तुम्हाला प्रायव्हेट लिमिटेड आणि 1% कंपनी मात्र अगदी आपण म्हणतो की सर्वसाधारण जी फीज आहे आणि चार्जेस आहे त्याच्यामध्ये तुम्हाला करता येतो. त्याच्यानंतर आपण हे सर्व रजिस्ट्रेशन झालं तर जे तुम्हाला कंप्लायन्स आहे त्या कंप्लायन्समध्ये अतिशय महत्त्वाचा कंप्लायन्स आहे तो म्हणजे ITR फायलिंग. ITR फायलिंग हा सर्व एंटिटीजला मॅन्डेटरी आहे. तो म्हणजे आहे तुमचा प्रायव्हेट लिमिटेड, 1% कंपनी आणि LLP किंवा पार्टनरशिप फर्म यापैकी तुमची कुठली जरी एंटिटी असेल तरी ITR फायलिंग हे तुम्हाला अतिशय महत्त्वाचं आहे. दरवर्षीच्या जेव्हा 31 मार्चचा तुमचा पिरियड संपला की 31 मार्चच्या नंतर सर्वसाधारण प्रायव्हेट लिमिटेड आणि 1% कंपनीला त्यांची अॅन्युअल जनरल मीटिंग ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची असते. ही झाल्यानंतर त्यांना 30 दिवसामध्ये जो असतो तो तुम्हाला MCAला त्याचं रजिस्ट्रेशन करावं लागतं. त्याच्या आधी तुम्हाला तुमचं ITR फायलिंग करून घ्यावं लागतं. 1% कंपनीला सुद्धा तुमचं ITR फायलिंग करून घ्यावं लागतं. LLPला सुद्धा आणि पार्टनरशिप ऍक्टला सुद्धा ITR फायलिंग हे करून घ्यावं लागतं. तर तुमच्या पॅन बेस्डवर हे ITR फायलिंग असतं. सर्वसाधारणपणे तुमच्या बॅलन्स शीट आणि तुमचे फायनान्शियल स्टेटमेंट जे असतात त्याच्या बेसवर तुमच्या ITR फायलिंग कायम होत असतं. त्यानंतर आपण पुढे बघू की साधारण कंप्लायन्स याला कुठले ऍप्लिकेबल होतात. म्हणजे जेव्हा तुम्ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी करावी का 1% कंपनी करावी, LLP करावी का पार्टनरशिप फर्म करावी, तर साधारण हे रजिस्ट्रेशन केल्यावर किंवा हे करायच्या आधी तुम्हाला हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे की कंप्लायन्स याला कसे आहेत.
तर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला आणि 1% कंपनीला तुम्ही म्हणाल तर ते कंपनी ऍक्टच्या अंडर येतात आणि आपण म्हणतो की कमिन्समेंट कंप्लायन्स नावाचा जो प्रकार आहे तो इथे ऍप्लिकेबल होतो. कमिन्समेंट म्हणजे जेव्हा तुमची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी किंवा 1% कंपनी ही स्टार्ट होते आणि त्याचं रजिस्ट्रेशन होतं, त्याच्यानंतर 180 डेज मध्ये तुम्हाला बँक अकाउंट ओपन करून त्याच्यामध्ये जे शेअर होल्डरचं सबस्क्रिप्शन असतं, म्हणजे जर का तुम्ही 10,000 रुपये किंवा 20,000 रुपये जर तुम्ही शेअर कॅपिटल ठेवलं असेल, पेड अप शेअर कॅपिटल, तर ते तुम्हाला त्याच्यामध्ये डिपॉझिट करावं लागतं शेअर होल्डरला. त्यांनी ठरवलेल्या याच्याप्रमाणे, म्हणजे 2 शेअर होल्डर असतील आणि त्यांनी ठरवलं की 10,000 रुपये आम्ही डिपॉझिट करणार आहोत, तर त्याप्रमाणे त्यांना ते तिथे डिपॉझिट करावं लागतं आणि त्याचा एक कमिन्समेंट कंप्लायन्स नावाचा जो आहे कंप्लायन्स तो आपल्याला इथे करून द्यावा लागतो. LLP ला आणि पार्टनरशिप फॉर्मला हा कंप्लायन्स ऍप्लिकेबल नाहीये, परंतु कमिन्समेंट ही होणं कंपल्सरी आहे. LLP आणि पार्टनरशिप फॉर्मला सुद्धा इन्कॉर्पोरेशन झाल्यानंतर तुर्तास लगेचच असं करंट अकाउंट ओपन करून त्याच्यामध्ये जे तुमच्या पार्टनरचे कॅपिटल आहेत हे इंट्रोड्यूस करणं महत्त्वाचं असतं. त्याचप्रमाणे दरवर्षी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला आणि 1% कंपनीला आणि LLP ला हे DR3 KYC कंप्लायन्स करायला लागतात. तर DR3 KYC कंप्लायन्स म्हणजे काय, तर इन्कॉर्पोरेशनच्या वेळेला आणि इन्कॉर्पोरेशन झाल्यानंतर जेव्हा इन्कॉर्पोरेशन सर्टिफिकेट येतं त्याचबरोबर तुमचा मास्टर डेटा जनरेट होतो आणि मास्टर डेटामध्ये तुम्हाला सर्व डायरेक्टर्सचे हे DIN नंबर मिळतात, म्हणजे त्या म्हणतात डायरेक्टर आयडेंटिफिकेशन नंबर. तर हे डायरेक्टर आयडेंटिफिकेशन नंबर मिळाल्यानंतर दरवर्षी त्याचा एक कंप्लायन्स असतो. त्या कंप्लायन्समध्ये तुम्हाला तुम्ही दिलेली जी माहिती आहे, म्हणजे तुमचा पॅन नंबर, तुमचा आधार नंबर, त्याचबरोबर तुमच्या बरोबर असलेले तुमचे सर्व KYC म्हणजे वोटर्स ID, पासपोर्ट, हे सर्व बरोबर आहेत का, आणि त्याचबरोबर तुमचा मोबाईल आणि ईमेल हा तुम्ही गव्हर्नमेंट बरोबर जो रजिस्टर करा तो बरोबर आहे का, ह्याच्याकरता काही OTP जनरेट होतात आणि ते OTP तिथे रजिस्टर करून तुम्हाला याचं रजिस्ट्रेशन करावं लागतं. तर हे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, 1% कंपनी आणि LLP ला मॅन्डेटरी आहे. पार्टनरशिप फॉर्मला DIN नंबर ही कन्सेप्ट नसल्यामुळे त्याला हा जो कंप्लायन्स आहे हा मॅन्डेटरी नाहीये. त्याचप्रमाणे अॅन्युअल फायलिंग फॉर फायनान्शियल इयर. तर अॅन्युअल फायलिंग म्हणजे काय, तर दरवर्षी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला 31 मार्च नंतर विदिन 180 डेज म्हणजे 6 महिन्यामध्ये तुम्हाला सर्वसाधारणपणे सर्व वर्षाची एक सर्वसाधारण जी सभा असते त्याला अॅन्युअल जनरल मीटिंग म्हणतात, ती तुम्हाला घ्यावी लागते. आणि ही अॅन्युअल जनरल मीटिंग झाल्यानंतर तिथून पुढे 30 दिवसामध्ये तुमचे जे फायनान्शियल स्टेटमेंट असतात, तुमचे जे ऑडिटर रिपोर्ट असतात, हे तुम्हाला या इथे गव्हर्नमेंटला सगळे रजिस्टर करावं लागतात, अॅन्युअल रिटर्न रजिस्टर करावा लागतो. 1% कंपनीला सुद्धा 1% कंपनीला अॅन्युअल जनरल मीटिंगचा जो रूल आहे तो ऍप्लिकेबल होत नाही, कारण तिथे 1% असतो, तोच डायरेक्टर असतो, तोच शेअर होल्डर असतो, त्याच्यामुळे तिथे जी अॅन्युअल जनरल मीटिंग आहे त्याचा रूल ऍप्लिकेबल होत नाही. परंतु 1% कंपनीला मात्र 31 मार्च नंतर विदिन 180 डेज म्हणजे 6 महिन्यामध्ये तुम्हाला सर्व जे फायनान्शियल स्टेटमेंट आणि ऑडिट रिपोर्ट आहे हा तुम्हाला इथे मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सच्या साईडला तुम्हाला तो रजिस्टर करावा लागतो. त्याचप्रमाणे LLP ला अॅन्युअल फायलिंग असं आहे की प्रत्येक वर्षी 31 मार्च नंतर सर्वसाधारण 2 महिन्यामध्ये म्हणजे विदिन 60 डेज मध्ये तुम्हाला त्याचा अॅन्युअल रिटर्न जो आहे तो तुम्हाला भरून द्यावा लागतो. आणि सर्वसाधारण विदिन 180 डेज म्हणजे 6 महिन्यामध्ये तुम्हाला जे तुमचे फायनान्शियल स्टेटमेंट आहेत आणि जे काही तुमचे ऑडिट रिपोर्ट वगैरे आहेत हे तुम्हाला सर्व तिथे रजिस्टर करावं लागतात. पार्टनरशिप फॉर्मला यापैकी पार्टनरशिप फॉर्मच्या साईडला यापैकी कुठली रजिस्ट्रेशन ऍप्लिकेबल नाहीये, परंतु आपण जे म्हणतो की ITR फायलिंग हे मात्र त्याला ऍप्लिकेबल आहे. तर अॅन्युअल फायलिंग हा जो अतिशय क्रुशियल आणि आपण अतिशय महत्त्वाचा जो प्रकार आहे हा सर्व कंपन्यांनी आणि सर्व एंटरटेनमेंट म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड 1% असो किंवा LLP असो हा त्यांनी वेळी अतिशय पाळणं महत्त्वाचं आहे. कारण तो जर केला नाही तर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि 1% कंपनीला सर्वसाधारणपणे ₹100 पर डे अशी पेनल्टी गव्हर्नमेंटनी ऍप्लिकेबल केलेली आहे आणि LLP ला ₹50 पर डे याप्रमाणे त्यांनी ती जी आहे पेनल्टी त्याला ऍप्लिकेबल होती. त्याच्यानंतर आपण म्हणू की इव्हेंट बेस्ड इंटिमेशन म्हणजे काय, तर हा जो एक मी आज मुद्दा घेतला की इव्हेंट बेस्ड इंटिमेशन, याचा अर्थ असा आहे की इव्हेंट बेस्ड इंटिमेशन म्हणजे असं आहे की एखाद्या कंपनीला किंवा 1% कंपनी असो किंवा LLP असो त्यांना असं वाटलं की आज आपल्या कंपनीचं रजिस्टर ऑफिस हे पुण्यामध्ये आहे, हे जर का त्यांना उद्या नगरला न्यायचं किंवा औरंगाबादला न्यायचं किंवा नाशिकला न्यायचं, तर ह्या केसमध्ये त्यांना एक सर्वसाधारण सभेमध्ये जी डायरेक्टरची सभा असते त्यामध्ये एक रेझोल्युशन पास करावं लागतो आणि ते रेझोल्युशन जे पास होतं तर त्याचं रजिस्ट्रेशन त्यांना मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सला करावं लागतं आणि हे झाल्यानंतर तो जो फॉर्म असतो त्या फॉर्मला गव्हर्नमेंटकडनं अप्रूव्हल मिळतो आणि मग तुमचा जो रजिस्टर ऑफिसचा पत्ता असतो तो सर्वसाधारण तो तुमचा चेंज होतो. तर असे जे इव्हेंट्स असतात म्हणजे डायरेक्टर चेंज होणे, रजिस्टर ऑफिस चेंज होणं, शेअर होल्डर्समध्ये बदल होणे किंवा पेड अप कॅपिटलमध्ये बदल होणे, तर ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या ज्या इव्हेंट्स आहेत, हे इव्हेंट्स हे तुम्हाला त्या गव्हर्नमेंट दिलेल्या नियमाप्रमाणे म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड आणि 1% कंपनीला कंपनी ऍक्ट प्रमाणे आणि LLP ला या लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप जो ऍक्ट आहे त्या ऍक्ट प्रमाणे तुम्हाला वेळोवेळी गव्हर्नमेंटला कळवावे लागतात. त्याला गव्हर्नमेंटने साधारण 30 दिवस 60 दिवस अशा प्रकारचा काही वेळ दिलेला आहे. त्या वेळेमध्येच तुम्हाला साधारणपणे ते कळवावं लागतं. त्याचे फॉर्म्स असतात काही विशिष्ट, ते तुम्हाला रजिस्टर करावं लागतात. तर हे झाल्यानंतरच तुम्ही जो काही चेंज कराल तो चेंजचा तिथे इफेक्ट मिळतो.
पार्टनरशिप फर्मला जसं आहे, तर पार्टनरशिप फर्मला एमसीएला हे सर्व काही कळवणं गरजेचं नाहीये. पण पार्टनरशिप फर्मचं जे पोर्टल असतं किंवा पार्टनरशिप फर्मचं जे ऑफिस असतं, रजिस्टर ऑफिस, जे आपण म्हणतो की गव्हर्नमेंटचं ऑफिस असतं, त्या गव्हर्नमेंटला त्याचा जो फॉर्म असतो, तो फॉर्म ऑनलाईन भरून त्याची फिजिकल कॉपी तिथे नेऊन द्यावी लागते आणि त्याचा अशा प्रकारे जो चेंज असतो तो पुढे व्यवस्थित. या सर्व एंटिटीचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आणि सर्व गोष्टी झाल्यानंतर अतिशय महत्त्वाचं रजिस्ट्रेशन आहे ते म्हणजे एमएसएमई रजिस्ट्रेशन. त्या एमएसएमई रजिस्ट्रेशनला आता सध्या उद्यम रजिस्ट्रेशन असं म्हणतात. तर हे एमएसएमईचं रजिस्ट्रेशन हे सर्व एंटिटीनी करून घ्यावं. तर त्याचं महत्त्व काय आहे? तर अनेक बेनिफिट जे आहेत ते गव्हर्नमेंटनी एमएसएमई करता दिलेले आहेत आणि ते उद्यम रजिस्ट्रेशनच्या आधारे तुम्हाला मिळतात. तर ते रजिस्ट्रेशन कसे आहेत? तर जशी तुमची ॲक्टिव्हिटी असते, म्हणजे काही लोक जे असतात ते मॅन्युफॅक्चर असतात, काही लोक जे असतात ते सर्व्हिस प्रोव्हायडर्स असतात, काही लोक असतात ते फूड बिझनेसमध्ये असतात. तर ज्याप्रमाणे तुमचा बिझनेस आहे आणि ज्याप्रमाणे तुमच्या बिझनेस टाइप ऑफ बिझनेस आहे, त्याप्रमाणे आपण असं म्हणू की तुम्हाला ते बेनिफिट्स मिळत जातात. तर सर्वसाधारण त्याचे बेनिफिट्स काय आहेत? तर एक आहे ते इंटरेस्ट रेट सबसिडी ऑन बँक लोन, म्हणजे बँक लोन्स काय असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट रेटची सबसिडी मिळते. त्याचप्रमाणे कोलॅटरल फ्री लोन्स फ्रॉम बँक मिळतात. म्हणजे आता जर तुम्ही बघाल तर मुद्रा लोन नावाची एक अतिशय सुंदर योजना गव्हर्नमेंटने आणली होती आणि ती या एमएसएमईच्या अंडर तुम्हाला अतिशय सहज मिळू शकते, की ज्याच्यामध्ये 10 ते 15 लाखापर्यंत कुठल्याही प्रकारची कोलॅटरल सिक्युरिटी द्यावी लागत नाही आणि जे स्टार्टअप आहेत त्यांना अतिशय सहज आणि सुलभरित्या तुम्हाला लोन इथे मिळतं. त्याचप्रमाणे प्रोटेक्शन अगेन्स्ट डिलेड पेमेंट्स, अगेन्स्ट मटेरियल सर्व्हिस सपोर्ट. म्हणजे आपण म्हणतो की सर्वसाधारणपणे ज्यांचे कोणाचे पेमेंट अडकलेले आहेत, एखादा सर्व्हिस प्रोव्हायडर आहे, त्याचं जर का एखाद्या कंपनीकडे किंवा एखाद्या आपण म्हणू की एखाद्या मोठ्या कंपनीकडे, पार्टनरशिप फर्मकडे किंवा एखाद्या एंटिटीकडे जर का त्यांचे पेमेंट अडकलेले असतील, तर त्या केसमध्ये जर का ते एमएसएमई रजिस्टर असतील, उद्यम आधार जर त्याचं असेल, उद्यम रजिस्ट्रेशन असेल, तर त्या केसमध्ये त्यांनी जे आपलं इंडस्ट्रियल डिपार्टमेंट आहे त्यांना जर का एखादी लेटर पाठवलं किंवा त्यांना ती कंप्लेंट त्यांनी रजिस्टर केली, तर त्या केसमध्ये जे आपलं इंडस्ट्रियल डिपार्टमेंट आहे किंवा एमएसएमई डिपार्टमेंट आहे, ते त्याचा पाठपुरावा करतं आणि ते जी समोरची पार्टी जी त्यांना पेमेंट करत नाही, ते पेमेंट त्यांना कसं मिळेल याचा तो अतिशय व्यवस्थितपणे पाठपुरावा करतात. त्यांना लेटर पाठवणे, नोटीस पाठवणे तो एमएसएमई डिपार्टमेंट करतो. त्याचा जो लाभ घेण्याकरता सर्व लोकांनी एमएसएमई रजिस्ट्रेशन करणं अतिशय गरजेचं आहे. त्याचप्रमाणे आपण म्हणतो की स्पेशल बेनिफिशियल रिझर्वेशन पॉलिसीज इन मॅन्युफॅक्चरिंग किंवा प्रोडक्ट सेक्टर आहे. म्हणजे अतिशय वेगवेगळ्या प्रकारच्या काही पॉलिसीज आहेत त्या सुद्धा गव्हर्नमेंटने बनवल्या आहेत. तर ते तुम्हाला एमएसएमईचे रजिस्ट्रेशन केल्यावर मिळते. त्याचप्रमाणे ईज ऑफ ऑब्टेनिंग रजिस्ट्रेशन लायसन्स आणि अप्रुव्हल. म्हणजे आपण म्हणतो की जेव्हा तुम्ही एखाद्या SEZ मध्ये किंवा आणि काही ठिकाणी तुम्ही जागा घेत असता, तिथे तुम्ही जेव्हा व्यवसाय सुरू करता, तर त्याचे लायसन्स आणि अप्रुव्हल्स आहेत, म्हणजे आपण म्हणू की इलेक्ट्रिसिटीचं जे तुम्हाला याच्यामध्ये सबसिडीज वगैरे मिळतात, तर ते अतिशय सुलभ पद्धतीने तुम्हाला गव्हर्नमेंट देतं. पण त्यासाठी तुम्हाला एमएसएमईचं रजिस्ट्रेशन अतिशय आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे एमएसएमई रजिस्टर्ड एंटिटी गेट्स एलिजिबल फॉर CLCSS, म्हणजे जे क्रेडिट लिंक्ड कॅपिटल सबसिडी स्कीम आहेत गव्हर्नमेंटच्या, ह्या सुद्धा त्यांना ऍप्लिकेबल होतात. पण त्याच्यासाठी तुम्हाला एमएसएमई रजिस्ट्रेशन पाहिजे. त्याच्यानंतर इंटरनॅशनल ट्रेड फेअर स्पेशल कन्सिडरेशन आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये आपण म्हणतो की काही जीएसटीचे काही एक्झम्पन्स आहेत किंवा अनेक काही जे इम्पोर्ट एक्सपोर्टचे एक्झम्पन आहेत ते तुम्हाला मिळतात. परंतु त्यासाठी तुम्हाला एमएसएमईचे जे रजिस्ट्रेशन आहे ते तुम्हाला लागतं. तर आपण आता इथे बघू की सर्वसाधारणपणे कुठल्या टाईपची कन्सेशन तुम्हाला एमएसएमईच्या अंडर मिळू शकतात. तर एक आहे की इलेक्ट्रिसिटी बिलचं कन्सेशन तुम्हाला मिळू शकतं. आता सध्या SEZला किंवा आपण म्हणतो की सॉफ्टवेअर पार्क आहेत त्यांना हे कन्सेशन मिळत आहे. त्याचप्रमाणे स्टॅम्प ड्युटी अँड रजिस्ट्रेशन फीज वेवर मिळतात. ISO सर्टिफिकेशन फीज रिएम्बर्समेंट मिळते. डायरेक्ट टॅक्स लॉज रूल्समध्ये काही एक्झम्पशन गव्हर्नमेंट तुम्हाला देतं. त्याचप्रमाणे पेटंट रजिस्ट्रेशन सबसिडी सुद्धा बऱ्याच आहेत त्या मिळतात. बारकोड रजिस्ट्रेशन सबसिडी सुद्धा मिळते आणि इंडस्ट्रियल प्रमोशन सबसिडी IPS सबसिडी एलिजिबिलिटी आहे ती सुद्धा होते. परंतु या सर्व करता तुम्हाला एमएसएमईचं रजिस्ट्रेशन असणं अतिशय महत्त्वाचं आहे. अतिशय महत्त्वाचा बेनिफिट मी जो तुम्हाला सांगतो की सर्वसाधारणपणे लोक एमएसएमईचं रजिस्ट्रेशन का करतात, तर आमच्याकडे अशा इन्क्वायरी की सर आम्हाला बँकेने सांगितलं की करंट अकाउंट ओपन करण्याकरता आम्हाला उद्यम आधार पाहिजे. तर सगळ्यात महत्त्वाचं त्याचं जे हे आहे ना, हे फक्त करंट अकाउंट ओपन करण्याकरता नसून महत्त्वाची जी हे सर्व त्याचे बेनिफिट आहेत त्याच्याकरता एमएसएमईचं रजिस्ट्रेशन सर्वांनी घ्यावं. इम्पॉर्टंट बेनिफिट जो आहे की सेक्युअर रिकव्हरी ऑफ पेमेंट्स, रिफॉर्म्स अँड स्टेप्स बाय एमएसएमई डिपार्टमेंट. तर 45 डेजचा जो पिरियड आहे, जेव्हा तुम्हाला एखादं पेमेंट हे तुमचं सिक्युअर वाटत नाही किंवा तुम्हाला असं वाटतं की बाबा हे बरेच दिवस झाले या कंपनीने किंवा या एंटिटीने मला पेमेंट केलेलं नाहीये, असं एखादं जेव्हा व्हेंडरला किंवा सर्व्हिस प्रोव्हायडरला वाटतं, तेव्हा त्यांनी जर का एमएसएमई कडे त्यांनी ती तक्रार दिली तर विदिन 45 डेजचा पिरियड ते त्या समोरच्या पार्टीला देतात. आणि 45 डेजच्या पिरियडमध्ये सुद्धा जर का ती पेमेंट सायकल पूर्ण झाली नाही, ते पेमेंट जर त्याला मिळालं नाही, त्यानंतर इमिजिएट ऍक्शन आहे ते एमएसएमई डिपार्टमेंटकडनं केलं जातं. त्याचा पाठपुरावा ते अतिशय व्यवस्थित करतात.
आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणा किंवा 1% कंपनी म्हणा, कंपनी ऍक्टच्या अंडर सध्या MSMEचे रिटर्न सुद्धा सुरू झालेले आहेत, की ज्याच्यामध्ये तुम्हाला एखादी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी किंवा कंपनी ऍक्टच्या अंडर जी रजिस्टर्ड कंपनी आहे त्याच्या तुम्हाला पब्लिक डॉक्युमेंटमध्ये जाऊन हे कळतं की MSME रिटर्नमध्ये जर का तुमचं पेमेंट काय थकलं असेल तर तुमचं नाव आहे का नाही. तर हा अतिशय महत्त्वाचा बेनिफिट इथे दिलेला आहे, तर त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा. त्याच्याकरता हे उद्यम रजिस्ट्रेशन अतिशय महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे आता आपण बघूया की IPR रजिस्ट्रेशन. तर IPR रजिस्ट्रेशनमध्ये आपण बघू की IPR रजिस्ट्रेशन महत्त्वाचं का आहे आणि कुठल्या कुठल्या टाईपचे IPR रजिस्ट्रेशन आपण इथे घ्यायला पाहिजे. तर IPR रजिस्ट्रेशन म्हणजे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन. तर साधारण त्याच्यामध्ये काय काय येतं, तर त्याच्यामध्ये आपण धरूयात की असं येतं एक तर आहे ट्रेड सिक्रेट्स. ट्रेड सिक्रेट्स म्हणजे की एखादा व्यक्ती आहे किंवा एखादी कंपनी आहे ज्यांचा फूडचा बिझनेस आहे आणि त्यांच्या काही अतिशय चांगल्या आणि महत्त्वाच्या रेसिपी आहेत की ज्या युनिक आहेत. तर अशा रेसिपीचं रजिस्ट्रेशन करण्याकरता काय करणार, किंवा एखादं सॉफ्टवेअर आहे की सॉफ्टवेअर कोड म्हणा की जे लोक कोडिंगमध्ये काम करतात किंवा सॉफ्टवेअरमध्ये चांगल्या प्रकारचे पॅकेज बनवतात. तर अशा प्रकारच्या काही गोष्टी आहेत हे जे ट्रेड सिक्रेट्स आहेत हे रजिस्ट्रेशन करण्याकरता IPR मध्ये काही ऍप्लिकेशन्स आहेत त्याचा वापर करावा. त्याचप्रमाणे ट्रेडमार्क आणि वर्डमार्क रजिस्ट्रेशन असतात. म्हणजे आज जर का तुम्ही कंपनी रजिस्टर केली आणि तुम्हाला ABC हे नाव मिळालं तर इमिजिएट स्टार्टअपच्या लोकांनी इमिजिएट त्याचा जो तुमचा लोगो आहे तो लोगो आणि तुमचं जे वर्डमार्क आहे म्हणजे ABC हे जे नाव आहे ते इमिजिएट रजिस्टर करावं. त्याच्यामागचं कारण असं आहे की आज जर का तुम्हाला ABC सॉफ्टवेअर प्रायव्हेट लिमिटेड हे जर का तुम्हाला नाव मिळालं आणि तुम्ही त्याचा वर्डमार्क केला नाही आणि तो जर का एखाद्या दुसऱ्या पार्टीने ABC या नावाने केला तर कदाचित असं होऊ शकतं की तुम्हाला तो वर्डमार्क मिळणार नाही. त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची आणि तुर्तास गोष्ट अशी आहे की जेव्हा तुमचं इन्कॉर्पोरेशन होतं आणि तुम्हाला ABC सॉफ्टवेअर प्रायव्हेट लिमिटेड हे जर का तुम्ही नाव घेतलं तर ABC सॉफ्टवेअर प्रायव्हेट लिमिटेड नावाने वर्डमार्क करणं लगेचच हा अतिशय गरजेचं आहे. आणि त्याचप्रमाणे जर तुमचा एखादा लोगो असेल तर त्याचा ट्रेडमार्क करून घेणं गरजेचं आहे. हे जर तुम्ही जर MSMEच्या अंडर रजिस्टर असाल किंवा स्टार्टअपच्या अंडर रजिस्टर असाल तर सध्या ट्रेडमार्क आणि वर्डमार्कवर आपण म्हणू की 50% सबसिडी गव्हर्नमेंट देते. म्हणजे सर्वसाधारणपणे जर का 9 ते 10,000 ही जर का गव्हर्नमेंटची फी असेल तर 50% म्हणजे 4,500 एवढी तुम्हाला फी तिथे गव्हर्नमेंटची भरावी लागते. आणि जे काय तुमच्या IPR कन्सल्टंटचे चार्जेस असतील ते तुम्हाला द्यावे लागतात किंवा तुम्ही जर स्वतः रजिस्टर केलं तर तुम्ही स्वतः करू शकता. पण गव्हर्नमेंटची सबसिडी ही तुम्हाला फक्त MSME रजिस्ट्रेशन किंवा आपण म्हणू की जर तुम्ही स्टार्टअप पोर्टल रजिस्टर असाल तरच मिळते. हे प्रायव्हेट लिमिटेड LLP पार्टनरशिप फर्म आणि तुमच्या 1% कंपनीच्या बाबतीत आहे. त्याचप्रमाणे पेटंट जर का एखाद्या पार्टीची खूप चांगलं इन्व्हेन्शन असेल किंवा त्यांची एखादी खूप छान सुंदर अशी आयडिया असेल तर ती आयडिया तुम्ही पेटंटच्या अंडर रजिस्टर करून घ्या. तर हे पेटंट रजिस्ट्रेशन करण्याकरता सुद्धा त्याची प्रोसेस खूप मोठी आहे, परंतु अतिशय सिंपल पद्धतीने गव्हर्नमेंटने ती आता बनवलेली आहे आणि त्यामध्ये बरेच कन्सेशन सुद्धा दिलेले आहेत गव्हर्नमेंटच्या फीजमध्ये. तर ते सुद्धा पेटंटचं तुम्ही रजिस्ट्रेशन घ्या. पेटंटचं एकदा रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला त्याची सिक्युरिटी मिळते आणि त्याचे अनेक फायदे पुढे आहेत. त्याचप्रमाणे कॉपीराईट. तर कॉपीराईट नावाचा हा प्रकार असा आहे की तुम्ही एखादा लेख लिहिला असेल किंवा एखादं लिटरेचर लिहिलं असेल किंवा एखादी कंपनी आहे त्या कंपनीचा जो बिझनेस आहे हा त्यांच्या लिखाणावर आहे. तर अशा प्रकारच्या कंपनीने काय करावे तर त्यांनी त्यांचा कॉपीराईट रजिस्टर करून घ्यावा, जेणेकरून त्याचा जो बिझनेसचा प्रकार आहे हा पुढे सिक्युअर होईल. आणि कॉपीराईट करता सुद्धा गव्हर्नमेंटने अनेक कन्सेशन दिले आहेत आणि या सर्व IPR रजिस्ट्रेशन करता अतिशय सुलभ चार्जेस जे आहेत हे गव्हर्नमेंटने तिथे दिलेले आहेत. तर या सगळ्याचा फायदा तुम्ही घ्यायला. त्याचप्रमाणे काही अतिशय मी सिंपल टिप्स देतो स्टार्टअप्स करता. तर स्टार्टअप करता काही सिंपल टिप्स अशा आहेत की कायम स्टार्टअपच्या लोकांनी ज्या काही गव्हर्नमेंट स्कीम्स असतात याच्यावर कायम वॉच ठेवावा की त्यांचं रजिस्ट्रेशन सुरू झाल्यानंतर किंवा त्यांचा बिझनेस सुरू झाल्यानंतर साधारण गव्हर्नमेंटमध्ये त्यांच्याकरता येणाऱ्या स्कीम कुठल्या आहेत तर MSMEच्या पोर्टलवर किंवा काही अनेक गव्हर्नमेंट पोर्टलवर या स्कीम येत असतात. त्या स्कीमवर त्यांनी सतत लक्ष ठेवावे. याचा फायदा त्यांना त्यांच्या बिझनेस करता होऊ शकतो. त्याच्यानंतर कंप्लीट द कंप्लायन्स इन टाइम टू अवॉइड पेनल्टीज अँड ऍडिशनल चार्जेस ऑफ गव्हर्नमेंट. म्हणजे कायम त्या लोकांनी जो त्यांच्या एंटिटीचा कंप्लायन्स आहे हा वेळेत पूर्ण करावा. कारण काय होतं की जर तो कंप्लायन्स वेळेत पूर्ण झाला नाही तर गव्हर्नमेंटचे पेनल्टी आणि ऍडिशनल चार्जेस होतात. गव्हर्नमेंटचे बेसिक चार्जेस हे अतिशय कमी असतात, परंतु ते वेळेत न भरल्यामुळे त्याच्यामध्ये वाढ होत जाते आणि मग मोठी रक्कम त्याची तयार होते. तर हे जर का तुम्ही गव्हर्नमेंटने दिलेल्या वेळेत म्हणजे आपण त्याला स्टिप्युलेटेड पिरियड ऑफ टाइम जो आपण म्हणतो तो जर त्यामध्ये जर तुम्ही तो पूर्ण केलात तर अतिशय व्यवस्थित आणि योग्यरित्या ते अतिशय पार पडतं आणि त्याचा तुम्हाला काही कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. तुमची एंटिटी अतिशय व्यवस्थित मेंटेन राहते. त्याचप्रमाणे
बिफोर रजिस्ट्रेशन अंडर एनी ऍक्ट चेक द ऍप्लिकेबिलिटी, म्हणजे कुठल्याही ऍक्टच्या अंडर रजिस्ट्रेशन करताना तो ऍक्ट आपल्याला ऍप्लिकेबल आहे का नाही, तर याचं सर्वप्रथम सर्व एंटिटीजनी किंवा सर्व लोकांनी हे चेकिंग करून घेतलं पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ आपण म्हणू की जो प्रॉव्हिडंट फंडचा आहे रजिस्ट्रेशन, हे सर्वांना अगदीच मॅन्डेटरी नाहीये. ज्या काही टर्म्स आणि कंडिशन्स त्याच्यामध्ये त्यांनी सांगितल्या आहेत त्या जर फुलफिल झाल्या तरच तो ऍक्ट तुम्हाला ऍप्लिकेबल होतो. तर त्या केसमध्ये काय होतं की त्या केसमध्ये फक्त तुम्हाला प्रॉव्हिडंट फंडचं जे रजिस्ट्रेशन ते तुम्हाला घ्यावं लागतं. परंतु जर का तुम्ही ऍक्ट न करून घेतलं तर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं तर त्याचं जे कंप्लायन्स हे तुम्हाला पूर्ण करावं लागतं, त्यांचा नाहक तुम्हाला खर्च होतो. त्याच्यामुळे कुठलाही ऍक्टमध्ये रजिस्ट्रेशन करायच्या आधी ते आपल्याला ऍप्लिकेबल आहे का नाही हे सर्वप्रथम तुम्ही जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यात शेवटची आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऑलवेज सीक द गायडन्स. तर हे संपूर्ण रजिस्ट्रेशन करताना किंवा ह्या सगळ्या गोष्टी करताना, कंप्लायन्स करताना कुठल्याही कन्सल्टंटचा किंवा एखाद्या योग्य व्यक्तीचा गायडन्स जरूर घ्या. गायडन्स जर तुम्ही घेतला तर काय होतं की ती जी गोष्ट आहे ती अतिशय व्यवस्थित पद्धतीने पार पडते. आणि गायडन्स असल्यामुळे काय होतं की ती गोष्ट तुमची त्याच्यावर रजिस्टर होते. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही असं झाला की आज तुम्ही जी प्रायव्हेट लिमिटेड, ओपीसी किंवा LLP किंवा पार्टनरशिप फॉर्म ही जर तुमची रजिस्टर झाली तर इमिजिएट त्याच्यानंतर तुम्ही तुमचं पॅन नंबर रजिस्टर होतं, इमिजिएट तुमचं MSME होतं, तुमचं प्रोफेशन टॅक्सचं रजिस्ट्रेशन होतं. तर जेव्हा केव्हा तुम्ही अशा प्रकारचा सल्ला घ्याल, हे सल्ला घेतल्यानंतर पटापट हे रजिस्ट्रेशन तुमचे व्यवस्थित अशा पद्धतीने होतात आणि त्यांचा कुठल्याही प्रकारचा कंप्लेंटचा बर्डन तुम्हाला येत नाही. कारण कन्सल्टंट किंवा जे गायडन्स देणारे लोक असतात हे तुम्हाला सांगतात की सर्वसाधारणपणे हा कंप्लेंट कुठला आणि कुठल्या महिन्यात करायचा आहे. तर हे सगळं जर तुम्ही व्यवस्थित पद्धतीने तुम्ही अतिशय योग्य रीतीने केलं तर स्टार्टअप आणि कुठल्याही प्रकारची एंटिटी आणि कुठल्या ऍक्टमध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही आणि अतिशय व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला त्याचा भरपूर फायदा होतो. आणि सर्वसाधारण असं होतं की हे व्यवस्थित पद्धतीने पार केल्यानंतर तुमचं तुमच्या बिझनेसमध्ये लक्ष राहतं आणि कंप्लायन्सचा कुठल्याही प्रकारचा त्रास तुम्हाला होत नाही. तर हे अतिशय खूप छान प्रकारचं आहे इथे. आणि सर्वसाधारणपणे मी तुम्हाला थँक्यू म्हणतो शेवटी ही संधी दिल्याबद्दल आणि माझं ऐकून घेतल्याबद्दल. धन्यवाद. येस, धन्यवाद प्रसाद सर. आता आपण पार्टिसिपंट्सला संधी देऊ शकतो की तुमचे काही प्रश्न असतील या संदर्भात. जरूर. म्हणजे तुम्ही आता स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा विचार करताय तर मग तुम्हाला काय ऍप्लिकेबल आहे त्या संदर्भाने जर काही प्रश्न असतील किंवा वेगळे पण असतील तुम्ही सरांना विचारू शकता. माईक अनम्यूट करून तुम्ही प्रश्न विचारा. हॅलो. हा सर. हा, अशोक शेळके सर विचारू. हा नमस्कार. सर मला एक क्वेश्चन होता ते उद्योग आधार संदर्भामध्ये थोडक्यात सर परत एकदा थोडस हे सांगता का? काय म्हणले? उद्योग आधाराच्या संदर्भामध्ये म्हणजे कंपल्सरी सर्वांसाठी असतं रजिस्ट्रेशन आवश्यक आहे की मॅन्डेटरी आहे की म्हणजे उद्योग आधार जे आहे, उद्योग आधार आपण असं म्हणू की आता जे रजिस्ट्रेशन आहे ते मॅन्युफॅक्चरिंग किंवा ह्याच्यासाठी अगदी कंपल्सरी केलेलं आहे. परंतु सर्वांनी उद्योग आधार हे करावं, कारण उद्योग आधार जे आहे ते MSME जे पूर्वीचं होतं त्याचा उद्यम आधार झालेला आहे. जे उद्योग आधार आहे त्याचा उद्यम आधार झालेला आहे आणि त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला ज्या सगळ्या गव्हर्नमेंटच्या स्कीम आहेत हे तुम्हाला मिळतात. आम्ही जो मगाशी तुम्हाला सांगितला की अतिशय महत्त्वाचा जो बेनिफिट आहे की 45 डेज पेमेंट रिकव्हरी हा बेनिफिट तुम्हाला तेव्हाच मिळतो जेव्हा तुम्ही उद्यम आधारच्या अंडर रजिस्ट्रेशन करता. ओके सर. एक प्रश्न असा विचारायचा होता. येतोय माझा आवाज? हो मॅडम बोला. रजिस्ट्रेशन नाव जे कंपनीचं आपण सिलेक्ट करतो तर त्या संदर्भात असं ऐकलं होतं की समजा खूप जेनेरिक नाव असेल तर त्याच्यासाठी तुम्ही एक प्रिफिक्स लावा असं मी कुठेतरी ऐकलं. तर त्याचं काय रिझन असतं किंवा आणि ते जर लावलं आपण तर असं नाही होत का की आपण मेन नाव दुसऱ्या माणसासाठी ओपन ठेवतो? असे दोन प्रश्न आहेत. नाही, कसं आहे माहिती का की त्याच्यात अतिशय महत्त्वाचं असं आहे म्हणजे की त्याचे काही रूल्स गव्हर्नमेंटने दिलेले आहेत. त्याचे जे रूल्स आहेत ना ते रूल्स LLP ऍक्ट मध्ये पण दिलेले आहेत आणि कंपनी ऍक्ट मध्ये दिलेले आहेत. तर त्याचं प्रिफिक्स नाव लावा किंवा सफिक्स लावा असं ते जे म्हणतात. त्याचा अर्थ असा आहे की ते लावल्यानंतर तुमची जी एखादी आपण म्हणतो ना की त्याचं जे बिझनेसचं स्वरूप असतं ना ते पण कदाचित चेंज होतं. म्हणजे तुम्ही जरा की ABC सिस्टीम्स लिमिटेड असं जर तुम्ही लावलं, ठीक आहे. आता काय ABC सिस्टीम्स हे तुम्हाला जर का तुम्हाला नाव मिळत नाहीये नाही का, आणि तुम्ही साधारण कुठल्याही सिस्टीम मध्ये काम करणार, तुम्ही जर का ABC सॉफ्टवेअर हे तुम्हाला ऍप्लिकेबल असेल तर तुम्ही ABC सॉफ्टवेअर लावा. तर त्याचं जे सफिक्स आहे ते कुठलं झालं ते झालं सॉफ्टवेअर झालं. हे तुम्ही लावल्यामुळे काय होतं तुमचा जो बिझनेस ची आयडिया आहे ना ही गव्हर्नमेंटला क्लिअर होते. ABC प्रायव्हेट लिमिटेड याच नावाने लोक करतात. तर गव्हर्नमेंट काय म्हणते तुम्ही ABC प्रायव्हेट लिमिटेड ABC प्रायव्हेट लिमिटेड किंवा सॉफ्टवेअर प्रायव्हेट लिमिटेड या नावाने करा. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय की
एमसीएच्या साईटवर सुद्धा हे नाव ऍप्लिकेबल आहे की नाही हे बघावं लागतं, याची नेम अवेलेबिलिटी चेक करावी लागते. त्याचप्रमाणे तुम्हाला आयपीआर सुद्धा चेक करावं लागतं, म्हणजे आयपीआरच्या साईटला जाऊन सुद्धा एबीसी हे नाव आयपीआर मध्ये कुठल्या कोडच्या अंडर रजिस्टर आहे हे तुम्हाला बघावं लागतं. कारण आयपीआर मध्ये जर का ते जर का रजिस्टर असेल तर त्या केसमध्ये सुद्धा तुम्हाला एमसीए त्याचं जे म्हणतो ना आपण रजिस्ट्रेशन नेम अप्रुव्हल लेटर तुम्हाला देतो. त्याच्यामुळे ह्या गोष्टी जरा बघाव्या लागतात. पण मग हे अवेलेबल आहे का नाही? सॉरी, ह्याच्यामध्ये कसं आहे की ही नेम सिक्युरिटी झाली. आता आज जर तुम्हाला त्या गव्हर्नमेंटने एबीसी सॉफ्टवेअर प्रायव्हेट लिमिटेड हे नाव दिलं तर उद्या हे नाव दुसरं कोणाला मिळणार नाही, त्याच्याकरता हे रूल्स आहेत. राईट. आणि हे नाव अवेलेबल आहे का नाही हे एमसीएच्या वेबसाईटवर आपण चेक करू शकतो का? आम्हाला चेक सहज करू शकता. कसं करता? वेबसाईटवर तुम्ही गेल्यानंतर त्याच्यामध्ये सर्व्हिसेस असतात, एमसीए सर्व्हिसेस मध्ये चेक नेम अवेलेबिलिटी नावाचा एक प्रकार असतो. चेक अवेलेबिलिटी नेम मध्ये तुम्ही गेलात की त्याच्यामध्ये तुम्ही नाव टाकलं की तुम्हाला कळतं की साधारण किती प्रकारच्या कंपन्या रजिस्टर आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला कळून जातं की आपलं नाव हे अवेलेबल आहे का नाही. आणि त्याचप्रमाणे तुम्ही आयपीआरच्या साईटमध्ये आयपीआरच्या साईटवर गेल्यावर तिथे जरी तुम्ही तुमचं वर्डमार्क टाकला, म्हणजे एबीसी हे नाव टाकलं तरी तुम्हाला साधारण कुठल्या क्लासमध्ये रजिस्ट्रेशन असं तुम्हाला दोन्हीकडे चेक करता येतं. ओके ओके, थँक्यू. आपण चार्ट मधून एक प्रश्न घेऊया. शिवाजी वाळके म्हणून आहेत, ते विचारतात की व्हॉट आर द डिफरंट स्कीम मेजरली फॉर स्टार्टअप. तर स्टार्टअप करता डिफरंट स्कीम तुम्ही अशा म्हणाल तर सर्वप्रथम स्टार्टअप करता स्कीम आहे ही महत्वाची स्कीम म्हणजे अशी की तुम्ही पेटंट जे काय रजिस्टर कराल त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट तुम्हाला सबसिडी दिलेली आहे. सर्वसाधारणपणे 50% पासून ते 80% सबसिडी तुम्हाला गव्हर्नमेंट तिथे देते. त्याच्यानंतर आपण असं म्हणूयात की जे आपलं हे आहे काय म्हणतो ट्रेडमार्क आणि वर्डमार्क रजिस्ट्रेशन किंवा आयपीआरच्या अंडरचे जे रजिस्ट्रेशन येतात ट्रेडमार्क आणि वर्डमार्क बेसिकली, तर ह्याला 50% सबसिडी तुम्हाला मिळते. त्याचप्रमाणे इन्कम टॅक्स मध्ये तुम्हाला 3 इयर्स प्रॉफिटवर जो एक्झम्पशन असतं ते तुम्हाला याचं स्टार्टअपच्या अंडर मिळतं. परंतु ह्याला तुम्हाला फक्त DPIITचं रजिस्ट्रेशन न करता आणि पुढचे काही रजिस्ट्रेशन घ्यायला लागतात. ह्याच्यामध्ये हे सर्व रजिस्ट्रेशन गेल्यानंतर साधारण 19 टाईपचे एक्झम्पशन आहेत. तर हे तुम्हाला इथे मिळतात, हे तुम्हाला मिळायची शक्यता असते. परंतु तुम्हाला स्टार्टअपचं पूर्ण रजिस्ट्रेशन घ्यावं लागतं यासाठी. अशा बऱ्याच स्कीम इथे स्टार्टअपच्या तुम्हाला पोर्टल आणि तुमचं रजिस्ट्रेशन झालं तर तुम्हाला पोर्टलवरच्या सगळ्या स्कीम येतात की साधारण कुठल्या स्कीम तुम्हाला ऍप्लिकेबल आहेत. उद्यमला जर आपण रजिस्ट्रेशन केलं आणि मग आपल्याला कळतं का की आपल्याला कोणत्या स्कीम ऍप्लिकेबल आहेत? सर्वसाधारणपणे जर तुम्ही उद्यमला रजिस्ट्रेशन केलं ना की उद्यमचं जे पोर्टल आहे त्या पोर्टलला सगळ्या स्कीम दिल्या असतात. किंवा आपले जे इंडस्ट्रियल डिपार्टमेंट आहे इंडस्ट्रियल डिपार्टमेंटला तुम्ही भेट दिल्यानंतर तुम्हाला ते सांगतात. किंवा त्यांचे काही मेल आयडीज आहेत त्या मेल आयडीजवर तुम्ही मेल पाठवला तरी ते तुम्हाला सांगतात. त्यांचे काही कॉल सेंटर्स आहेत तिथं फोन केले तरी सुद्धा ते तुम्हाला ही सगळी इत्थंभूत माहिती देतात की साधारणपणे कुठल्या स्कीम तुम्हाला ऍप्लिकेबल आहेत. आणि आपण म्हणतो ना की त्याचे जे ब्लॉग्स आहेत ना ते दर आठवड्यात किंवा दर महिन्याला ते त्यांच्या पोर्टलवर येत असतात की साधारणपणे कुठली स्कीम आता या आठवड्यात किंवा पुढच्या महिन्यात येते लॉन्च होती, हे सर्व त्याची माहिती दिली. बरोबर. येस. अजून कोणाचे काय प्रश्न आहेत का? सर, जे एखादा प्रॉडक्ट पेटंटची काय प्रोसेस असते हो? समजा आपण एखादा फॉर्म्युला डिझाईन केलेला आहे, कॉम्बिनेशन करून एखादा फूड प्रोडक्ट असेल, तर मग त्याची प्रोसेस कशी असते? कोणाला अप्रोच व्हावं लागतं? त्याचं असं असतं की जेव्हा तुम्ही एखादं प्रॉडक्ट तयार करता तो जेव्हा फॉर्म्युला बेस्ड असतं तर सगळ्यात सर्वप्रथम त्याचे रजिस्ट्रेशन हे फॉर्म्युलाचं पण रजिस्ट्रेशन होतं आणि प्रोडक्टचं पण रजिस्ट्रेशन होतं. तर त्याला आपला एक प्रोसेस रजिस्ट्रेशन नावाचा पण प्रकार आहे त्याच्यामध्ये, तोही आपल्याला तुमच्या या प्रोडक्ट रजिस्ट्रेशन करताना फॉर्म्युला पासून ते प्रोडक्ट रजिस्ट्रेशन पर्यंत जर कुठली प्रोसेस असेल तर ती प्रोसेस सुद्धा तुम्हाला रजिस्टर करून घ्यावी लागते. तर याच्यामध्ये तुम्हाला फॉर्म्युला रजिस्ट्रेशन, प्रोसेस रजिस्ट्रेशन आणि पेटंट रजिस्ट्रेशन म्हणजे तुमचं त्याच्यामध्ये जे प्रोडक्ट तयार होईल म्हणजे जे इनोव्हेशन होईल हे तुम्हाला याच्या अंडर रजिस्ट्रेशन करून घ्यावं लागतं. आणि सर्वसाधारणपणे असं आहे की जेव्हा तुम्ही पेटंटचं ऍप्लिकेशन करता तेव्हा त्याच्यामध्ये ह्या गोष्टी बघतात की त्याचा बेस काय आहे, की तुमचं हे टोटल नवीन इनोव्हेशन आहे किंवा आधीच बेस असलेल्या एखाद्या प्रोडक्टवर संशोधन करून किंवा त्याचं सायंटिफिकरित्या काही त्याच्यामध्ये सुधारणा करून तुम्ही त्याच्यामध्ये काही नवीन करत आहात का. तर या सर्वाचा अभ्यास झाल्यानंतर मग तुम्हाला ते पेटंट रजिस्ट्रेशन मिळतं. आणि जो पेटंट रजिस्ट्रार असतो आपण म्हणतो की त्याचा जो पेटंट कन्सल्टंट असतो सर्वसाधारणपणे तो तुम्हाला अतिशय व्यवस्थितपणे याचा गायडन्स देऊ शकतो की बाबा हे रजिस्ट्रेशन कसं करावं. ओके सर, ओके, थँक्यू. अजून कोणाला काही प्रश्न? तुम्ही चार्टमध्ये पण लिहू शकता. तोपर्यंत सर माझाच एक प्रश्न आहे तुम्हाला. आता साधारणतः सगळे स्टार्टअप्स आहेत किंवा त्यांना आता सुरुवात करायची आहे आणि सुरुवातीलाच एकदम सगळे कंप्लायन्स अंगावरती घेण्यापेक्षा प्रायव्हेट लिमिटेड किंवा वन कंपनी किंवा अशी कंपनी रजिस्ट्रेशन करण्यापेक्षा काही वेगळा मार्ग आहे का? की वेगळा मार्ग म्हणजे असा आहे
की मग तुम्ही प्रोप्रायटरीच्या अंडर तुम्ही रजिस्ट्रेशन घेऊ शकता. पण काय आहे की प्रोप्रायटरीच्या अंडर तुम्ही रजिस्ट्रेशन घेतले आहे की आपण जे म्हणतो ना की प्रोप्रायटरी जी आहे ना ती तुमच्या स्टार्टअपच्या अंडर रजिस्टर होत नाही. बरोबर. स्टार्टअप जे पोर्टल आहे त्याच्यावर तुम्ही गेलात तर त्याच्यामध्ये त्यांनी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, 1% कंपनी, लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप ऍक्ट आणि जो आपलं पार्टनरशिप फर्म आहे याच्या अंडरचे रजिस्ट्रेशन घेतात. जी आपली प्रोप्रायटरी असते म्हणजे शॉप अँड एस्टॅब्लिशमेंटच्या ऍक्टच्या अंडर जे असतं ना ते तुमच्या स्टार्टअपच्या पोर्टलला रजिस्टर होत नाही. होत नाही. अच्छा. बाकीच्या तुम्ही म्हणतो वर्डमार्क ट्रेडमार्क ह्याची पाहिजे तुम्ही सगळीकडेच घेऊ शकता कारण प्रोप्रायटरीला सुद्धा उद्यमचं रजिस्ट्रेशन हे आहेच ते. हो हो. पण जे आपण म्हणतो ना की इन्कम टॅक्सचे काही फायदे आहेत किंवा याचे जे फायदे आहेत ना तो जो रूल आहे तो तुम्हाला इथं प्रोप्रायटरीचा रूल ऍप्लिकेबल होतो, तुम्हाला ते कंपनीचे रूल ऍप्लिकेबल नाही. त्याचे बेनिफिट तुम्हाला तसे घेत नाही. म्हणजे आपण असं म्हणू की जर तुम्ही शॉपॅक्टच्या अंडर गेला तर ते तुमचं ना लोकल रजिस्ट्रेशन होतं. हो. अंडरस्टँड की ते लोकल रजिस्ट्रेशन म्हणजे स्टेटच्या अंडर येतं. पण हे जर तुम्ही प्रायव्हेट लिमिटेड किंवा 1% कंपनीला गेलात तर सर्वसाधारणपणे ते तुमच्या सेंट्रलच्या अंडर जातं. आणि मी तुम्हाला म्हणलं ना की तुम्ही जर खर्चाच्या बाबतीत म्हणाल ना तर तुम्ही वेळेत कंप्लायन्स पूर्ण केलात कुठल्याही प्रकारचा तर तुम्हाला गव्हर्नमेंटचा कधीच खर्च जास्त येत नाही. ओके. बरोबर. म्हणजे सर्वसाधारणपणे एखाद्या कंपनीची फी तुम्ही करा गव्हर्नमेंटची 700 ते 800 रुपये आहे. परंतु तो जर तुम्ही वेळेत केला तर तुम्हाला 700 ते 800 राहणार आहे. पण तुम्ही जर असं आपण पकडू की अॅन्युअल फायलिंग जे आहे ते जर तुम्ही वेळेत पूर्ण केलं नाही तर 100 रुपये पर डे प्रमाणे तुम्ही ते कराल तर जेव्हा केव्हा ते तुम्ही तो फॉर्म फाईल कराल तिथपर्यंत त्या दिवसापासून जी 100 रुपयापर्यंत जी फी असते म्हणजे मला 2000 3000 त्या दिवसापर्यंत तेवढी तुम्हाला भरायला लागेल. पण जर तुम्ही ते तुम्ही वेळेत जर कंप्लायन्स पूर्ण केला तर जी 700-800 रुपयाची फी आहे तेवढीच तुम्हाला पेमेंट करायची. बरोबर. म्हणजे काही लिमिटेशन्स आहेत जर आपण प्रोप्रायटरशिप वरती जर गेलो तर किंवा मग येस थोडेसे म्हणजे आम्ही लिमिटेशन काय म्हणतो तुम्हाला की जे आपण म्हणतो ना की साधारणपणे कसं असतं की आपण रजिस्ट्रेशन घेतो आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याचं गुडविल आपण क्रिएट करायला लागतो. त्याचं नाव आपण क्रिएट करायला लागतो आणि काय होतं की कधी कधी एखादं नाव तुम्ही प्रोप्रायटरीवर करता आणि बऱ्याच वेळा असं होतं की लोक त्याचा वर्डमार्क ट्रेडमार्क जो तो रजिस्टर करायचा त्यांच्याकडे राहून जातो आणि मग तो बिझनेस पुढे जातो आणि काय होतं की मग प्रायव्हेट लिमिटेडच्या वेळेला किंवा एखाद्या सेंट्रलच्या वेळेला त्यांना ऑलरेडी कोणीतरी घेतलं असतं म्हणजे असं नाव जर त्याला पाहिजे असेल तर मग त्या केसमध्ये त्यांना थोडासा प्रॉब्लेम येतो. बरोबर. आता हे उद्यम आधारचं रजिस्ट्रेशन आहे ते कधी करावं म्हणजे इनकॉर्पोरेशन नंतर करावं की आधी पण करू शकतो किंवा उद्यमचं जर का तुमची एंटिटी असेल ना तर ते इनकॉर्पोरेशन नंतरच करावं कारण उद्यमचं जे आहे ते सुद्धा पॅन बेस्ड रजिस्ट्रेशन आहे. म्हणजे एक तर त्याला तुमचा आधार लागतो जो डायरेक्टर किंवा तुमचा पार्टनर आहे त्याचा आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला त्या एंटिटीचा पॅन लागतो. तर पॅन हे तुम्हाला त्या एंटिटीच्या इनकॉर्पोरेशन नंतरच येतं. त्याच्यामुळे सर्वसाधारणपणे हे रजिस्ट्रेशन जे आहे ते तुम्ही तुमचं एंटिटी रजिस्टर झाल्यानंतरच करावं. ओके. आणि तुम्ही एक सांगितलं की आपण सगळीच रजिस्ट्रेशन घ्यायची नसतात म्हणजे जसं पीएफ आहे ते काही कंपल्सरी असेलच असं नाही काहीतरी रूल असतील. बरोबर. म्हणजे मी उदाहरण तुम्हाला सांगतो की तुम्ही जर का पीटीईसी आणि पीटीआर म्हणजे प्रोफेशन टॅक्स जर तुम्ही कराल तर पीटीआरसीचं रजिस्ट्रेशन जे आहे ते सर्वांना मॅन्डेटरी नाहीये. पीटीईसी जे आहे ते सर्वांना मॅन्डेटरी आहे पण पीटीआरसी कोणाला ऍप्लिकेबल होतो तर ज्यांच्याकडे एम्प्लॉई आहेत त्यांना. पण कधी कधी काय होतं की लोक पीटीसी करताना पीटीआरसीचं पण रजिस्ट्रेशन करतात आणि मग त्याचे तुम्हाला कंप्लायन्स मॅन्डेटरी होतात. तर साधारणपणे रजिस्ट्रेशन करताना हे बघायचं होतं की आपला ऍक्ट आपल्याला ऍप्लिकेबल आहे का. अशा प्रकारे जे आहे ते तुम्ही थोडंसं बघून करायला पाहिजे. आता एक पीएफ साठीचा प्रश्न असा आहे की असं काही नंबर ऑफ एम्प्लॉईचं लिमिट आहे का की तितके एम्प्लॉई असेल तर तुम्ही पीएफ घेतलाच पाहिजे ते काय आहे. सर्वसाधारण आहे की 10च्या वर जर तुमचे एम्प्लॉई असतील ना तर तुम्ही जर बघाल का आता शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट ऍक्ट मध्ये सुद्धा 10च्या वर जर तुमचे एम्प्लॉई असतील तर तुम्हाला शॉपचं लायसन्स येतं अन्यथा तुमचं इंटिमेशन येतं. त्याच्यामुळे त्यांनी 2 प्रकार केले. त्याचप्रमाणे पीएफचे पण असते की 10च्या वर जर का तुमचे हे जात असतील एम्प्लॉई जात असतील आणि साधारणपणे त्यांचा बेसिक जी सॅलरी जर का 5,000च्या वर जात असेल तर तुम्हाला साधारण जो प्रॉव्हिडंट फंड जो ऍक्ट आहे तुम्हाला म्हणजे 10च्या वरती एम्प्लॉई आणि 5,000च्या वरती सॅलरी असलेले असे नियम आपण बेसिक सॅलरी असते ती झाल्यानंतर तुम्हाला तो ऍप्लिकेबल होतो. ओके ओके येस. माझ्याकडे अजूनही 1-2 प्रश्न आहेत पण आपण पार्टिसिपंटला पण संधी देऊया. पार्टिसिपंट्स मधनं काही प्रश्न आहेत का. ओके तोपर्यंत सर माझा प्रश्न विचारतो. इनकॉर्पोरेशन करताना तुम्ही अगदी प्रायव्हेट लिमिटेड 1% कंपनी LLP अशा वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या तर मग प्रायव्हेट लिमिटेड आणि LLP मध्ये काय फरक आहे आणि मग पर्पज काय असल्यानंतर मग ती कॅटेगरी निवडावी काय सजेस्ट कराल. ओके मी असं सजेस्ट करेल की प्रायव्हेट लिमिटेड जो आहे तो तुमच्या कंपनी ऍक्टच्या अंडर येतो आणि LLP जे आहे तो तुम्ही LLP ऍक्ट जो आहे म्हणजे लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप ऍक्ट त्याच्या अंडर येतो. 2 ऍक्टच त्याचे वेगळे. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट.
त्याच्यानंतर आपण असं करू की जर का एखाद्या केसमध्ये तुमची जी कंपनी जर का सॉफ्टवेअर कंपनी किंवा अशी असेल आणि त्याच्यामध्ये जर का सर्व जे इन्व्हेस्टर आहेत त्यांची अशी कन्सेप्ट आहे की आम्हाला त्याचे शेअर्स पाहिजेत किंवा आम्हाला जी ओनरशिप पाहिजे, इक्विटी पाहिजे, तर त्या केसमध्ये तुम्ही प्रायव्हेट लिमिटेड करावी. आणि तुमच्या एंटिटी रजिस्ट्रेशनच्या वेळेला जर का तुमचे जे इन्व्हेस्टर आहेत किंवा तुमचे जे पार्टनर्स आहेत त्यांची जर का अशी साधारणपणे संकल्पना आहे की आम्ही याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणार आहे, तर आम्हाला याच्यामध्ये प्रॉफिट अँड शेअरिंग असतो ना, तो रेशो असावा की आम्ही इन्व्हेस्ट केल्यानंतर आम्हाला त्याचा प्रॉफिट किंवा त्याच्यामध्ये आम्हाला शेअरिंग रेशो हवा, तर त्या केसमध्ये तुम्ही LLP करावी. सर्वसाधारण असं आहे. आणि आपण म्हणू की जर का फॉरेन कंपनीज तुम्ही म्हणाल ना, जे फॉरेन इन्व्हेस्टर आहेत, फॉरेन इन्व्हेस्टर सर्वसाधारणपणे तुम्ही बघाल तर प्रायव्हेट लिमिटेडमध्ये करतात, कारण त्या केसमध्ये ना तुम्हाला इक्विटी, प्रेफरन्शियल असे शेअर्सचे प्रकार आहेत. तर त्याच्यामध्ये त्यांना बऱ्याच गोष्टी मिळतात. आणि जी तुम्हाला बोर्ड मीटिंग्स येतात, तुम्हाला अॅन्युअल जनरल मीटिंग येतात, हे सर्व तुमच्या कंपनी ऍक्टच्या अंडर येतं, म्हणजे प्रायव्हेट लिमिटेडला मिळतं. तर LLP ऍक्टला कसं आहे, LLP ऍक्टला तुम्हाला प्रॉफिट अँड शेअरिंग रेशो येतो. बाकीच्या ज्या काही गोष्टी असतात त्या तुमच्या सर्वसाधारणपणे तुमच्या LLP अग्रीमेंट वाईज असतात आणि तुम्हाला तुमचं कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन येतं. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये हा खूप मोठा फरक असल्यामुळे काय होतं की प्रायव्हेट लिमिटेड आणि LLP ह्या पूर्ण दोन्ही वेगळ्या गोष्टी पडतात. तुम्ही कंप्लायन्स वाईज जर बघाल तर कंप्लायन्स वाईज कंपनी ऍक्टमध्ये बरेच कंप्लायन्स आहेत आणि LLP ऍक्टमध्ये थोडेसे कमी कंप्लायन्स आहेत. तर अशा प्रकारचा विचार करून सुद्धा लोक सर्वसाधारणपणे एंटिटी रजिस्टर करतात. बरोबर. आणि समजा आता आपण की आपल्या बरोबर पूर्वी शहा म्हणून एक मुलगी आहे, ती ऑलरेडी तिचे मिल्क प्रोडक्ट तयार करून विकती आहे. समजा तिने उद्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनी इस्टॅब्लिश केली, तर साधारणतः हे जे काही कंप्लायन्स पूर्ण करावे लागतात त्यासाठी आपल्याला चार्टर्ड अकाउंटंट असतील किंवा तुमच्यासारख्या एक्सपर्टची मदत घ्यायला लागेल कंपनी सेक्टर. बरोबर. CS आणि CA यांचा साधारणतः खर्च किती येतो वर्षभराचा? सर, वर्षभराचा तुम्ही जर धराल ना की एखादी जर का अतिशय छोटी कंपनी आहे की ज्याचा अतिशय सर्वसाधारण टर्नओव्हर आहे, असं जर तुम्ही धराल तर सर्वसाधारणपणे त्याचा जो खर्च असतो ना, जो अॅन्युअल सगळं त्यांचा कंप्लायन्स जर तुम्ही बघाल आणि संपूर्ण वर्षभरचा खर्च जर तुम्ही बघाल तर सर्वसाधारणपणे 30 ते 35 हजाराच्या घरात वार्षिक खर्च जातो. असं एक साधारण पकडू अंदाजे. तो कमी होऊ शकतो किंवा जास्त होऊ शकतो. तुमचा टर्नओव्हर कसा आहे, तुमचे कंप्लायन्स कसे आहेत, तुमच्या याच्यामध्ये इव्हेंट कसे झालेत, त्याप्रमाणे जो असतो ना त्याप्रमाणे ते पुढे जातात. पण तो अगदी जी सर्वसाधारण कंपनी आहे त्याचा चार्टर्ड अकाउंटंट आणि तुम्ही असं धरा की कंपनी सेक्रेटरी किंवा कन्सल्टंटचा जो खर्च आहे ते सर्व कंप्लायन्स पूर्ण करून देण्यासाठी जेव्हा साधारण 30 ते 35 हजारच्या घरात जातो. एक अंदाज आहे. येस, कारण हा पण एक महत्वाचा मुद्दा आहे, कारण आपण करू आणि मग पुढे गेल्यावर मग आणि ह्याच्यामध्ये काय माहिती आहे का, महत्वाची गोष्ट म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड आणि LLP मध्ये हा सर्वात महत्वाचा फरक आहे की प्रायव्हेट लिमिटेडला तुम्हाला स्टॅच्युटरी ऑडिटर म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट जो आहे त्याची अपॉइंटमेंट कंपल्सरी. तसं LLP नाही. LLP ला जेव्हा तुम्हाला 40 lakhs अँड अबव तुमचा टर्नओव्हर जातो, तो जो पार्टनरशिप ऍक्टचा जो टर्नओव्हर रूल जो आहे तो इथे ऍप्लिकेबल होतो. तो जेव्हा टर्नओव्हर होता त्याच वेळेला तिथे CA होतो, नाहीतर नॉर्मल त्याची बॅलन्स शीट बनू शकते. परंतु प्रायव्हेट लिमिटेडच्या बाबतीत तुम्ही बघाल किंवा 1% कंपनीच्या बाबतीत जर तुम्ही बघाल तर त्याला स्टॅच्युटरी ऑडिटर म्हणजे चार्टर्ड अकाउंटंटची अपॉइंटमेंट कंपल्सरी आहे आणि त्याच्याकडे ते ऑडिट करून घेऊन तुम्हाला ते बॅलन्स शीट तयार करून घ्यायचे फायनान्शियल स्टेटमेंट. ओके, ही पण अत्यंत महत्वाची माहिती आहे. डॉक्टर श्वेता, तुम्ही माईक अनम्यूट केला, तुम्हाला काय विचारायचं आहे का? मला असं विचारायचं होतं की समजा आधी एखादी हे पार्टनरशिप म्हणून रजिस्टर केली असेल तर ती नंतर आता आपल्याला LLP ला कन्वर्ट करायची असेल तर तशी सोय असते का पूर्णपणे पहिली बंद करून दुसरी चालू करायला? आहे ना, पार्टनरशिप फर्म टू LLP, पार्टनरशिप फर्म टू प्रायव्हेट लिमिटेड, LLP टू प्रायव्हेट लिमिटेड, LLP टू लिमिटेड, या सगळ्या आता सोयी गव्हर्नमेंटने तुम्हाला दिलेल्या आहेत. ओके, प्रोसेस लांब असते त्याची का कसं? काय म्हणले? प्रोसेस मोठी असते त्याची का कसं? बऱ्यापैकी प्रोसेस मोठी असते, पण तशी सिंपल प्रोसेस ठेवली गव्हर्नमेंटने. म्हणजे जे तुमचे आधीचे जे काही तुमचे डॉक्युमेंट्स होतात नाही का, लाईक वाईज तेच, किंवा तुम्हाला आणि त्याच्यामध्ये नवीन भर घालून तुम्हाला काय रजिस्टर करायचे असेल त्या टर्म कंडिशन वाईज ते अतिशय व्यवस्थित पद्धतीने रजिस्टर होऊन जाते. ओके, थँक्यू. येस, काही प्रश्न आपल्याकडे अजून 4-5 मिनिट आहेत सरांचा, आपण त्या वेळेचा चांगला उपयोग करून घेऊ शकतो. आणि मी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मला इथं सगळ्यांना सांगायचं आहे ना की प्रत्येकाचे जसे सेक्टर वाईज असतात ना, म्हणजे त्याचा बिझनेस आहे. म्हणजे असं तुम्ही सांगितलं की आता एक मॅडम आहे त्यांचा मिल्कचा बिझनेस आहे किंवा मिल्क पासून तयार होणाऱ्या पदार्थाचा बिझनेस आहे. तर साधारण ॲग्रो सेक्टरमध्ये काय कशा गोष्टी आहेत, ॲग्रो सेक्टरमध्ये सबसिडीज कशा आहेत आणि वुमन एंटरप्रिनर असल्यामुळे त्याच्या काही गोष्टी कशा आहेत, तर सर्वांचा थोडा स्टडी केला ना तर त्यांना त्या सगळ्या गोष्टीचा व्यवस्थित आपण म्हणतो ना की अंदाज येतो आणि त्यांना त्या सगळ्याचा बेनिफिट पण घेता येतो. तर सर्व फील्डमध्ये ना गव्हर्नमेंटनी प्रत्येक याच्यात तसे सबसिडीज किंवा बेनिफिट्स दिलेले आहेत. तर त्या टाईपचे तुम्ही रजिस्ट्रेशन घेत गेलात की तुम्हाला तिथे बेनिफिट मिळत जातं.
आता ह्या गव्हर्नमेंटच्या काही वेगवेगळ्या गोष्टी अपडेट होऊन येतात आणि त्याचा फायदा जर घ्यायचा असेल तर असे कन्सल्टंट जे डेडिकेटली त्याच्यामध्ये सर्व्हिस देतात तर बरोबर. हे सोबत असलेलं कधीही चांगलं. बरोबर. काय होतं की कन्सल्टंटचा हे घेतलं ना की काय होतं की तुम्हाला त्या शोधत बसण्यात तो वेळ जात नाही, असं माझं एक म्हणणं आहे. म्हणजे जो तुम्हाला तुमच्या बिझनेसवर व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट करता येतं आणि मग जे कंप्लायन्सचा पार्ट धरा किंवा तुम्ही म्हणा इन्कॉर्पोरेशनचा पार्ट धरा, या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित गायडन्स मिळाला की त्या वेळेत आणि व्यवस्थित पूर्ण होऊन जातात. म्हणजे कंप्लायन्सच्या बाबतीत तर थोडंसं गायडन्स घेणं महत्त्वाचं असं आहे की ते वेळेत पूर्ण व्हावे त्याच्यात. तर मगाशी जे तुम्ही सांगितलं नेम सर्चचं, ते जरा प्लीज चॅटबॉक्स मध्ये टाकू शकाल, म्हणजे रेफरन्सला राहील. IPRचं पण आणि MPAचं पण. ओके. काय करतो त्याची जी लिंक असते ना ती लिंकच देतो, म्हणजे कोणालाही बघण्यासाठी ती लिंक अतिशय सिंपल जाईल. येस येस. आपल्या आश्रमामध्ये क्लासरूम मधनं काही विद्यार्थी आहेत, त्यांना काही प्रश्न आहेत का? तिकडनं विचारले जाऊ शकतात. ओके, सरांनी वेबसाईट दिलेली आहे, त्या लिंकचा वापर करून तुम्ही जे स्वतःच्या व्यवसायासाठी नावाचा विचार करताय ते कोणी घेतलं तर नाही ना, हे तुम्ही इकडनं प्रायमरी लेवलला चेक करू शकता. ही वरती जी आहे ती आपली MCA ची लिंक आहे, तुम्हाला नेम अवेलेबिलिटीसाठी, आणि खालची आहे ती IPR. चालेल. एक शेवटचा प्रश्न घेऊया जर कोणाला असेल तर, नाहीतर आपण थांबूया. किंवा काही फीडबॅक जरी कोणाला द्यायचा असेल तरी तुम्ही फीडबॅकही देऊ शकता. सेशन खूप छान झालं सर, आणि काही ऍक्च्युली मी चालतीये त्याच्यामुळे ट्रॅफिकचा आवाज येत असेल कदाचित, पण सेशन खूप छान झालं. कारण काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत, जसं आधी आम्हाला माहिती नव्हतं की ह्या गोष्टी आपण सुद्धा डायरेक्ट चेक करू शकतो. जसं काही वेळेस मिसगाईड पण केलं जातं की नाही रजिस्ट्रेशन केलं की मगच आपल्याला बघता येईल वगैरे. तर त्या संदर्भातली माहिती उत्तम दिलीत. थँक्यू सो मच. धन्यवाद.